नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धाग्रामच्या ऑनलाईन चॅनल्सवर। आज आपण एक नवीन सुरुवात करत आहोत, ज्याच्या माध्यमातून येणारे आगामी कोणतीही एमपीएससीची एग्जाम असेल त्या एमपीएससीच्या एग्जाम्समध्ये राज्यघटनेवर येणारे कसेही क्वेश्चन्स असेल ते तुम्हाला चांगल्या प्रकारे डील करता आला पाहिजे। जास्त जास्त मार्क्सची फेचिंग करणे आणि जास्त जास्त ॲक्युरेसी वाढवणे हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे। मग त्याच्या संदर्भामध्ये असलेलं संभाव्य प्रश्न शृंखला भाग 1 घेऊन येत आहे। मग त्याच्या अंतर्गत आपण काय करणार आहे, टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेशन्स कसे क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे ते आपण त्याच्यामध्ये पडताळणी करणार आहोत। त्या संदर्भामधला पहिला क्वेश्चन आपल्या समोर येतोय तो म्हणजे काय की संविधान सभेची निर्मिती ही कोणत्या समितीच्या शिफारसीने झालेली आहे। बेसिक क्वेश्चन्स आहे, परंतु त्या प्रकारे कंटिन्युअसली वारंवार विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात घेणं गरजेचं आहे। संविधान सभेची निर्मिती आणि त्याबद्दल असलेल्या कोणत्या समितीने केलेली शिफारस। संविधान सभेची निर्मिती तर आपल्याला ठाऊक आहे की 1922 मध्ये त्या प्रकारच्या असलेल्या गांधीजींनी यंग इंडिया या मासिकामध्ये अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये मागणी केली होती की आम्हाला संविधान सभा पाहिजे, परंतु प्रत्यक्षरित्या खऱ्या अर्थाने जर म्हणायला गेलं तर 1934 मध्ये त्या प्रकारच्या असलेल्या मानवेंद्रनाथ राव यांनी स्पष्टपणे आम्हाला संविधान सभा पाहिजे याची मागणी केलेली दिसून येते। परिणामी काही गोष्टीचा अनुसरून धरून आपल्याला त्याचा असलेला बेनिफिट किंवा त्याचा असलेला पूर्तता ही ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला ब्रिटिशांनी। त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही संविधान सभा बनवण्याची मुभा देतोय, परंतु मुख्यतः त्याच्यामध्ये कोण असायला पाहिजे, भारतीय असायला पाहिजे, अशा प्रकारची अप्रत्यक्ष स्वरूपात त्यांनी मान्यताही दिलेली। परंतु ते आपण धुडकावून लावून त्यांनी त्याच्यानंतर 1942 ला क्रिप्स मिशन पाठवलं आणि क्रिप्स मिशनच्या माध्यमातून पण त्यांनी आपल्याला अशा प्रकारचे आमिष दिले, परंतु आपण ते स्वीकृत केलेले दिसत नाही। नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये 1946 मध्ये कॅबिनेट मिशन आलं तर कॅबिनेट मिशन मध्ये 3 प्रकारचे असलेले व्यक्ती होते। त्याच्यामध्ये होते लॉरेन्स, त्याच्यानंतर होते क्रिप्स आणि त्याच्यानंतर होते अलेक्झांडर। हे अशा प्रकारचे 3 व्यक्ती आले, म्हणून याला त्रिमंत्री योजना असे म्हटले जातात। मग त्रिमंत्री योजनेमध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये तुमची असलेली संविधान सभा बनवा आणि 100% लोक कोण असणार आहे तर भारतीय लोक असणार आहे आणि पूर्णतः भारतीयांपासून बनलेली ही संविधान सभा असेल असं स्पष्टपणे नमूद केलं आणि नमूद केल्यानंतर भारतामध्ये संविधान सभा तयार झाली। त्यामुळं ह्या कोणत्या गोष्टीमुळे किंवा कोणत्या समितीच्या असलेल्या कारणामुळे आपल्या भारतामध्ये संविधान सभा झाली आहे हे सांगितलं तर काय उत्तर देणार आहे, 1946 असलेली त्रिमंत्री योजना, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅबिनेट मिशन प्लॅन्स। मग त्या कॅबिनेट मिशन मध्ये कोण कोण होतं तर लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर आपल्याला तिथं दिसून येत आहे आणि ह्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून संविधान सभा आपल्याला दिसते। मग संविधान सभेची असलेली पूर्तता 389च्या सदस्यांमधून झालेली आहे। 389ची असलेली कॅटेगरायझेशन जर करायला गेलं तर 292, त्याच्यानंतर 4 आणि 93 आपल्याला दिसत आहे। 292 हे ब्रिटिश प्रोव्हिन्सेस मधून म्हणजे ब्रिटिश प्रांतामधून येणार होते आणि 4 लोक हे चीफ कमिशनर प्रांतामधून। म्हणजे जर आजचं उदाहरण घ्यायला गेलं तर आपल्याला जे युनियन टेरिटरी आहे, जे केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचा असलेला संदर्भ इथं घेता येऊ शकतो। मग दिल्ली, अजमेर, मारवाड, बलुचिस्तान आणि कुर्ग अशा प्रकारचे 4 चीफ प्रोव्हिन्सेस होते, तिथून हे लोक आले आणि 93 लोक हे तुमचे असलेले नामनिर्देशित असणारे, नामनिर्देशित कोणाकडनं तर संस्थानिक जे होती त्या संस्थानिकडनं हे 93 लोक येणार होते। सुरुवातीच्या काळामध्ये फक्त आपल्याला दिसून येते की 296 लोकांचं अप्रत्यक्ष स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला इलेक्शन लढवलेलं दिसून येते। का 1935 साली असलेला आपल्याकडे जो कायदा होता त्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्ता देण्यात आली होती। मग प्रांतिक स्वायत्ता दिल्या कारणामुळे स्थानिक लेवलवर आपल्याकडे कायदे मंडळाची पायाभरणी झाली। कायदे मंडळाची पायाभरणी झाल्यामुळे तिथं जनतेने त्याच्यामध्ये कायदे मंडळात लोक निवडून दिले आणि ह्या कायदे मंडळाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये संविधान सभेमध्ये 296 लोकांची असलेली निवड होताना आपल्याला दिसून येते। सुरुवातीला मुस्लिम लीगने त्यालाही बायकॉट केलेला आहे, परंतु नंतर हळूहळू त्या प्रकारचं असलेलं त्यांचं इन्व्हॉल्युशन आपल्याला इथं होताना दिसून येते। मग अशा प्रकारे संविधान सभेची असलेली मूलभूत रचना ही तयार झाली, ती कोणत्या प्लॅन नुसार आहे 1946 असलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार आपल्याला सांगता येऊ शकतं। पुढचा क्वेश्चन काय आहे, योग्य जोडी निवडा।
मग आता इथं डेट्स दिलेले आहे, डेट्स फार महत्त्वाचे आहे. एवढ्या 4 डेट्स जर कंटिन्युअसली तुम्ही रीड केलं तर तुमच्या असलेल्या बऱ्यापैकी मार्क्स फेच करता येऊ शकतं. मग पहिली डेट आहे 9 डिसेंबर 1946, दुसरी डेट आहे 11 डिसेंबर 1946, तिसरी आहे 13 डिसेंबर 1946 आणि 25 जानेवारी 1947. मग अशा प्रकारचं असलेलं त्यांचं ऑप्शन फ्रँक अँथनी तात्पुरते उपाध्यक्ष, एस.सी. मुखर्जी यांना संविधान सभेचे उपाध्यक्ष, उद्देशपत्रिकाची मांडणी आणि सचिव म्हणून एच.व्ही. अय्यंगार यांची निवड झालेली. ज्यावेळेस आपलं संविधान तयार होण्याच्या मार्गावर होतं तर त्यावेळेस प्रत्येक बैठकीच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी करणार होते. मग अशा प्रकारची असलेली पहिली बैठक कधी बसली होती? 9 डिसेंबर 1946. मग साहजिकच आहे पहिली बैठक असेल तर पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान असणार आहे. मग अध्यक्षस्थान हे आपण त्या प्रकारचे असलेले तात्पुरत्या स्वरूपामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना देण्यात आलं होतं. कोणाच्या असलेल्या शिफारसीनुसार? तर कृपलानी. कोण? कृपलानी यांच्या शिफारसीनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या माध्यमातून अध्यक्षस्थान भूषविलं. परंतु काही कारणास्तव, काही तब्येतीच्या कारणास्तव ते घरी जात असताना त्या प्रकारचं त्यांनी निदर्शन दिलं की कोणाला? त्या प्रकारचे असलेले फ्रँक अँथनी यांना तात्पुरते काय बनवून टाका? उपाध्यक्ष बनवून टाका. मग ह्या तारखेला 2 व्यक्तींची निवड, एक तात्पुरते अध्यक्ष आणि तात्पुरते उपाध्यक्ष. उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली होती? फ्रँक अँथनी यांची निवड केलेली आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचं असलेलं पहिलं डेट ही 9 डिसेंबरची आपण बऱ्यापैकी पार पाडली. त्याच्यानंतर 11 डिसेंबर आला. 11 डिसेंबर मध्ये 3 व्यक्तींची असलेली निवड होताना आपल्याला दिसून येते. एक कोण आहे? त्या प्रकारचे परमनंट मेंबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्याला होताना दिसताय. दुसरी गोष्ट बी.एन. राव. कोण? बी.एन. राव यांना त्या प्रकारचं असलेलं कायदेशीर सल्लागार म्हणून तिथं आपण नेमण्यात आलं. आणि तिसरे व्यक्ती होते त्या प्रकारचे असलेले एच.व्ही. अय्यंगार. काय? एच.व्ही. अय्यंगार यांना काय केलं होतं? सचिव म्हणून आपण निवड केली होती. एच.व्ही. अय्यंगार हे तुमचं असलेलं कन्फ्लिक्शन्स करायचं नाही. त्या अय्यंगार सोबत ज्यांनी 370 कलमांचा वापर करून एक स्वतंत्र अशी घटना बनवली होती जम्मू काश्मीरचा, तर त्यांच्यासोबत हे कन्फ्लिक्ट करायचं नाही. मग 3 व्यक्तींची असलेली निवड ह्या 11 डिसेंबर मध्ये होताना दिसते. 13 डिसेंबर मध्ये काय झालं होतं? तर 13 डिसेंबर मध्ये उद्देशपत्रिकाची मांडणी केलेली दिसते आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणतो की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या हा संविधान सभेचं उद्दिष्ट काय आहे, या संविधानाचं उद्दिष्ट काय आहे ते मानता वेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याच्यानंतर 25 जानेवारी 1947 ला एच.सी. मुखर्जी यांना संविधान सभेचे काय केले होते? परमनंट उपाध्यक्ष म्हणून आपण केलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा प्रकारचे हे डेट्स आणि त्या डेट्सवर विचारलेले क्वेश्चन्स, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? 1 आणि 3 इथं असणार आहे. 9 डिसेंबर 1946 टेम्पररी असलेले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. परमनंट अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, बी.एन. राव कायदेशीर सल्लागार आणि एच.व्ही. अय्यंगार यांचा असलेला काय संदर्भ घेता येऊ शकतो आपल्याला? तर त्यांची सचिव म्हणून निवड आहे. आणि 13 डिसेंबरला तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आणि एच.व्ही. मुखर्जी एस.सी. मुखर्जी यांना काय? संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून आपल्याला निवडता येऊ शकतं. मग हे इथपर्यंत असलेला संदर्भ. तिसरं काय आहे? भारतीय स्वतंत्र कायदा 1947 अन्वये संविधान सभेच्या बाबतीमध्ये कोणते बदल करण्यात आले? आता इथं लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस माउंटबॅटन प्लॅन आला त्या माउंटबॅटन प्लॅननी 2 नेशन थेरी मांडली. 2 नेशन थेरी मांडल्यानंतर 2 स्वतंत्र राज्य निर्माण झाली, 2 स्वतंत्र प्रकारचे देश निर्माण झाले आणि त्या देशांची असलेली पायाभरणी ह्या माउंटबॅटन प्लॅनच्या नुसार आपल्याला होताना दिसते. परिणाम स्वरूप आपल्याकडे असलेल्या एक कायदा बनवण्यात आला ब्रिटिशांच्या माध्यमातून. त्या कायद्याला नाव दिलं होतं भारतीय स्वतंत्र कायदा. मग त्या कायद्यानुसार काय फरक झाला तर त्याच्यावर असलेले क्वेश्चन्स. संविधान सभेला पूर्ण सार्वभौम बनविण्यात आले. दुसरी गोष्ट, संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. तिसरी गोष्ट, 389 सदस्य संख्या कमी होऊन 299 झालेली दिसून येते. हे तिन्ही ऑप्शन्स काय आहे? बरोबर आहे. का? कारण की स्वतंत्र कायदा पास झाल्यानंतर 2 देशांची निर्मिती झाली. एका साईडला पाकिस्तान आणि दुसऱ्या साईडला आपला भारत देश. आणि भारत देशाच्या माध्यमातून जी संविधान सभा निर्माण झाली त्या संविधान सभेला सार्वभौमत्व भेटलं. म्हणजे स्वतंत्ररित्या तुम्हाला कोणत्याही गोष्टी करण्याचा अधिकार भेटला. आणि ज्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असलेला अधिकार भेटतो तर त्यावेळेस तुम्हाला कायदा बनवणे असेल किंवा त्याची असलेली अंमलबजावणी करणी असेल तर हे तुमचा देश, तुम्ही सबळ आहात याच्या प्रकारची असलेली अधोरेखिता इथं मांडण्यात आली.
दुसरी गोष्ट काय करण्यात आली, संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला. ह्या सोबत आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला म्हणजे काय की आता स्थानिक स्तरावर आणि त्या प्रकारच्या संपूर्ण भारतासाठी कायदे बनवण्याचा अधिकार ह्या संविधान सभेला प्राप्त झाला. मग ज्यावेळेस संविधान बनवणार होते तर त्यावेळेस संविधान बनवतावेळेस संविधान सभा ही तिथं बसणार होती आणि ज्यावेळेस कायदे बनवणार होती तर ते कायदे मंडळ म्हणून जसं की पार्लमेंट आजचं आहे तर त्यावेळेस त्या प्रकारचं असलेलं पार्लमेंट म्हणून बसणार होते. मग जेव्हा कायदे बनवण्याचे असेल तर त्यावेळेस अध्यक्षस्थान कोणाला होतं, जी.व्ही. मावळंकर यांना दिलं होतं आणि ज्यावेळेस संविधान सभा म्हणून बसणार होती तर त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणून असलेले आपल्याला तिथं दिसून येत आहे. सोबतच देशांची फाळणी झाली त्यामुळे त्या प्रकारच्या असलेल्या सदस्य संख्या 389 वरून किती झाली होताना दिसतीये, 299 झाली आहे. कारण की ईस्ट वेस्ट पाकिस्तान हा वेगळा झाला आणि त्या प्रकारचं बलुचिस्तान वगैरे ह्या संदर्भामध्ये त्यांची संख्याबळ ही कमी होताना आपल्याला दिसून येते. म्हणून 1947च्या कायद्यानुसार काय बदल झाले तर सार्वभौम झालं, कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला आणि संख्याही त्या प्रकारची असलेली कमी होताना आपल्याला दिसून येते. तिसरा असलेला क्वेश्चन काय, योग्य जोड्या जुळवा. बघा मग त्याच्यामध्ये प्रत्येक घटनेचं असलेलं वैशिष्ट्य आणि प्रत्येक घटनेच्या माध्यमातून दिलेल्या त्याचं असलेलं आपण जे स्वीकृती केलेली आहे त्याच्याबद्दल विचारलेले क्वेश्चन्स आहे. असं म्हटलं जातं की भारताची असलेली संविधान ही स्वीकृतीच्यावर आधारित आहे. त्यावेळेस डॉक्टर B.R. आंबेडकर सरांनी खूप सुंदर काटकश स्वरूपामध्ये तिथं खंडन केलं आणि तिथं स्पष्टपणे सांगितलं, जर तुम्हाला संपूर्ण देशाचं असलेलं संविधान वाचायचं असेल किंवा संविधानाच्या असलेल्या माध्यमातून अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक देशाचं संविधान नका वाचू, तर आमच्या भारताचं एकच संविधान वाचा. हे इट इज नॉट अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इट इज अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ वर्ल्ड. तुमच्या संपूर्ण जगाची महती कुठं भेटणार आहे, आमच्या एका संविधानामध्ये भेटणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या असलेल्या संविधानाच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून आपल्या भारतात जे सूट होईल ते आपण स्वीकृत केलेलं आपल्याला दिसून येते. मग योग्य जोड्या जुळ्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पद्धतीने जर बघायला गेलं तर याच्यामध्ये असलेलं बरोबर कोणते आहे ते त्यांचं असलेलं विचारलेलं आपल्याला दिसून येते. मग ब्रिटिशची घटना तर त्या संदर्भामध्ये फर्स्ट पासपोर्ट सिस्टीम म्हणजे एक्झॅक्टली मेजॉरिटी विल्स ज्याला आपण म्हणतो ते असणार आहे. त्याच्यानंतर युएसची घटना राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, येस ॲब्सोल्युटली बरोबर असणार आहे. कॅनडाची घटना त्या प्रकारचं असलेलं लक्ष ठेवायचं काय आहे, शेष अधिकार केंद्राकडे असणार आहे, त्यामुळे हे 3 ऑप्शन चुकीचं असणार आहे. आयरिश घटना त्या प्रकारच्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे ही पण मॅच चुकीचं आहे. आणि ऑस्ट्रेलियाची घटना जर बघायला गेलं तर काय दिसून येतं आपल्याला, संयुक्त बैठक आपल्याला दिसून येते. मग बरोबर काय आहे तर 1 आणि 2 बरोबर आहे, याचं ऑप्शन आपल्याला 2 सापडणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिशांच्या घटनेमधून जास्तीत जास्त आपण रूल ऑफ लॉ हे आपण कन्सिडर केलं होतं. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेला कायदे करण्याची असलेली जी पद्धत आहे ती पद्धत पण घेतलेली आहे. संसदीय शासन प्रणाली ही पण कुठून घेतलेली आहे, ब्रिटिशांच्या घटनेमधून घेतलेली आहे. जर तसं बघायला गेलं तर 1935च्या असलेल्या कायद्यामधून नियर टू बी 75% आपण काय केलेलं आहे, स्वीकृती केलेली आहे. परंतु जर घटनेवाईज गेलं तर आपल्याला फर्स्ट पासपोर्ट सिस्टीम, रूल ऑफ लॉ, कायदे मंडळाची स्थापना आणि कायदे बनवण्याची असलेली संसद शासन प्रणाली ही ब्रिटनच्या घटनेमधून घेतलेली आपल्याला दिसून येते. युएसच्या घटनेमधून काय काय असेल तर आपल्याकडे असलेले फंडामेंटल राईट्स, त्याच्यानंतर तुमची असलेली ज्युडिशरी सिस्टीम आणि ज्युडिशरी सिस्टीमच्या माध्यमातून केले गेलेले असलेले ज्युडिशरी पॉवरनेस, हे सगळं कुठून दिसतंय, युएसची घटना. त्याच्यामध्ये विशेषतः राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत ही सगळ्यात महत्वाची आहे, ती पण कुठून घेतलेली आहे, युएस कडनं घेतलेली आहे. तिसरं आहे तुमचं असलेलं कॅनडाची घटना, शेष अधिकार केंद्राकडे, सोबतच केंद्र जिथं जिथं पॉवरफुल असणार आहे, सी फॉर कॅनडा, सी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल. अशा प्रकारे लक्षात ठेवलं तर तुम्हाला दिसून येईल जिथं जिथं केंद्र हे प्रमुख आहे, जिथं जिथं केंद्राची असलेली शाबत्ती दिसतीये किंवा जिथं जिथं केंद्र हे तुम्हाला पॉवरफुल दिसतंय ते कोणत्या घटनेमधून घेतलेलं आहे, कॅनडाच्या घटनेमधून घेतलेलं आहे. म्हणून सी फॉर सेंट्रल, सी फॉर कॅनडा आपण असं लक्षात ठेवू शकतो. मग त्या संदर्भामध्ये राज्यपालाची असलेली प्रतिनिधित्व हे तुमच्या राज्यामध्ये आहे, हे पण कुठून घेतलेलं आहे, कॅनडामधून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं असलेलं जेवढी पण पॉवरफुल केंद्राच्या स्वरूपात असेल ते सगळं कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आयरिश कॉन्स्टिट्यूशन्स एका प्रकारचं असलेलं कॉन्स्टिट्यूशन ज्याच्या माध्यमातून जास्त करून आपण काय घेतलेलं आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राज्यांनी कसं वागावं तर डीपीएसपीचा असलेला आधार तुम्हाला इथे. आणि ऑस्ट्रेलियाची घटना, संयुक्त बैठक कलम 108 मध्ये जे आपल्याला दिलेले आहे त्याच्यामध्ये आपला संदर्भ घेता येऊ शकतो. अजून त्या प्रकारचा असलेला
असेल, वाणिज्य असेल किंवा तुमची समवर्ती सूची असेल, हे समवर्ती ही सूची आपण कशातून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाच्या असलेल्या घटनेमधून घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणून याचा ऑप्शन असणार आहे 1 किंवा 2 असणार आहे. तिसरं काय असणार आहे? अयोग्य मतप्रवाह ओळखा. महत्वाचं आहे का? कारण की विविध प्रकारचे असलेले मतप्रवाह आपल्याला बघायला भेटत असतात. मग आता मतप्रवाह कशा संदर्भात आहे? तर संघराज्याबद्दल. काय आहे? संघराज्याबद्दल. ज्यावेळेस आपण संघराज्य म्हणतो तर त्यावेळेस सह अस्तित्व असतं. कोणाचं? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं. परंतु जर प्युअर फॉर्म ऑफ जर संघराज्य बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय? युएसची घटना दिसतंय, जिथं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे, परंतु त्यांच्यामध्ये असलेला एक करार आहे. फेडरेशन म्हणजे काय? करार आहे की ज्याच्या माध्यमातून आम्हाला ज्या प्रकारच्या गोष्टी करायच्या आहे त्या आम्ही करणार आहोत. परंतु भारतामध्ये प्युअर फॉर्म मधलं संघराज्य कधीही दिसणार नाही, कारण की आपल्याकडे वर्चस्व कोणाचं आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. स्टेट गव्हर्नमेंटचं असलेलं वर्चस्व आपल्याला कधीही दिसणार नाही. उलट स्टेट गव्हर्नमेंट हा तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधीनस्थ असतो आणि त्याला कंटिन्युअली त्याच्या प्रकारच्या माध्यमातून जगावं लागतं. म्हणून आपल्याकडे असं म्हणलं जातं की संघराज्य व्यवस्था ही नावापुरती आहे, परंतु एकात्मिक स्वरूपातलं संघराज्य स्वरूप आपल्याला दिसतंय, जिथे सेंट्रल आहे, स्टेट पण आहे, परंतु पॉवरफुल हे कोण आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंटला नाहीये. मग अशा संघराज्य शासन पद्धतीबद्दल विविध मतप्रवाह आहे, ते कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. अयोग्य विचारलेलं आहे. बघा, केसी व्हियर स्वरूपाने संघराज्य मात्र आशयाने एकात्मिक आहे. ऍब्सोल्युटली आहे. केसी व्हियर साहेबांनी तर हेच तर गोष्ट सांगितली की तुमची असलेली कशी आहे? आशयाने एकात्मिक आहे. म्हणजे अजून पण आपण त्या प्रकारचा युनिटरीनेस हा जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मॉरिस जोन्स यांनी काय सांगितलं की तुमचं संघराज्य कसं आहे? वाटाघाटीचं संघराज्य आहे. कसं आहे? वाटाघाटीचं संघराज्य आहे की ज्या पद्धतीने तुमचं संघराज्य दिसतंय, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं अस्तित्वता ही एका प्रकारे वाटाघाटीच्या स्वरूपात आहे. म्हणजे तुम्ही काही राज्यांना त्या प्रकारचं स्पेशल प्रोव्हिजन देताय, काही राज्यांचं स्पेशल कॅटेगरायझेशन तुम्ही काढून घेताय. मग अशा वेळेस तुम्ही वाटाघाटी करताय आणि त्या प्रकारे संघराज्य हे जिवंत ठेवताय. आणि ग्रॅव्हिन ऑस्टिन, त्या ग्रॅव्हिन ऑस्टिनचं एक बुक आहे, त्या बुकमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, द कॉर्नरस्टोन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की ग्रॅव्हिन ऑस्टिनने सांगितलेलं आहे की जे संघराज्य भारतामध्ये आहे ते कसं आहे? सहकारी संघराज्य आहे. अवघे धरू सुपंत त्या प्रकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. मग प्रत्येक राज्याला ट्रीटमेंट कशी करतो आपण? वेगवेगळ्या स्वरूपात करतो. म्हणून तुमचं असलेलं संघराज्य कसं आहे? सहकारी आहे. सहकार्याच्या माध्यमातून किंवा सहकार्याच्या तत्वांच्या माध्यमातून सर्वांना घेऊन चालणार आहे. आणि तिसरं आहे आयवोर जेनिंग. आयवोर जेनिंग यांनी साहेबांनी सांगितलं की एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य. म्हणजे आपल्याकडे प्युअर फॉर्म ऑफ संघराज्य कधीच असू शकत नाही, कारण की आपल्याकडे त्या प्रकारचा तसा करार करू शकत नाही. राज्यांना तुमच्या मुख्य भूमिकेपासून वेगळं राहता येऊ शकत नाही. त्यामुळे संघराज्यामध्ये आपल्याकडं पॉवर ही सेंट्रल गव्हर्नमेंटला दिली आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट हॅज टू बी कम अंडर द डेफिनेशन ऑफ अ सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यामुळे तुमचं असलेलं हे चारही ऑप्शन काय असणार आहे? बरोबर असणार आहे. म्हणजे नन ऑफ द अबव हे चुकीचं नसणार आहे, चारही बरोबर असणार आहे. केसी व्हियर एकात्मिक स्वरूप, मॉरिस जोन्स वाटाघाटीचे संघराज्य, ग्रॅव्हिन ऑस्टिन सहकारी संघराज्य, आयवोर जेनिंग आणि एकात्मक झुकणारं संघराज्य. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण याच्यावर क्वेश्चन जर फिरताय ते आपल्याला बघता येऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवीन स्वरूपामध्ये जोमाने परत येत असताना आपल्याकडे काही बॅचेस आहे आणि विशेषतः राज्यघटना आणि प्रशासन यांची ऑनलाईन बॅचेस आहे की ज्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असेल, कंबाईन ग्रुप बी आणि मुख्य परीक्षा संदर्भात, कंबाईन ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि वनसेवा, कृषी सेवा मुख्य परीक्षा, सोबतच पीवायक्यू रिव्हिजन आणि मॅरेथॉन रिव्हिजन्स अशा प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन बॅचेस घेतोय की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त टार्गेट असणार आहे की एक्झाम ओरिएंटेशन्स. आज मार्केटमध्ये भरपूर त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी अवेलेबल आहे, परंतु त्याच्यामधून काय वाचायचं, मोजकं कसं वाचायचं आणि कशा प्रकारे अंडरस्टँड करायचं हे कळण्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता की ज्याच्यामध्ये तुमचं असलेलं हे जे काही असेल ते मी डाऊट सॉल्व्ह केला जाणार आहे आणि त्या प्रकारचा असलेला हा माझा नंबर आपल्याला दिसून येत आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. धर्मनिरपेक्षता बद्दल खालील विधानांचा विचार करून अयोग्य स्वरूपातले पर्याय काय करा?
निवडा। मग धर्मनिरपेक्षतेबद्दल क्वेश्चन्स आहे। मग धर्मनिरपेक्षता काय आहे ते आपल्याला बघायचं आहे। 1973 मध्ये 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत हा स्वीकारण्यात आला। त्याच्यानंतर भारतीय धर्मनिरपेक्षता सकारात्मक संकल्पना आहे, अधिकृत राष्ट्रधर्म नाही आणि सार्वजनिक निधी विशिष्ट धर्माकरता वापरला जाणार नाही। तर आता इथं शब्द जो काय आहे, आकडा काय आहे 1973, परंतु तो काय आहे 1976। बी आणि सी डी त्या प्रकारचं असलेलं बरोबर आहे। अयोग्य विचारलं म्हणून अ स्वरूपातलं काय आहे अयोग्य आहे। बघा, भारतामध्ये धर्मनिरपेक्षता शब्द हा पहिले नव्हता, परंतु 42व्या घटना दुरुस्ती म्हणजे 1976 म्हणजे इंदिरा गांधीच्या काळामध्ये हा आपण शब्द टाकला। स्वरूपामध्ये बघायला गेलं तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 3 शब्द टाकण्यात आले। एक आहे समाजवादी, दुसरा आहे धर्मनिरपेक्ष आणि तिसरा आहे एकात्मता। हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपण भारताच्या असलेल्या संविधानामध्ये टाकलेला आहे। बेसिकली याचा असलेला उद्देश कोणत्याही स्वरूपामध्ये हे काही प्रकारचं असलेलं प्रखरतेने जाणवणे हा नव्हता, परंतु या प्रकारचं असलेलं 1973 ला केशवानंद भारती केस झाली होती। त्या केशवानंद भारती केसमध्ये मूलभूत संरचना ह्या प्रकारची संकल्पना ज्यावेळेस सुप्रीम कोर्टने सांगितली, तर त्यावेळेस कुठेतरी सुप्रीम कोर्टच्या डिसिजनला चॅलेंज करण्यासाठी ही 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी केली होती। त्यामुळे असं म्हटलं जातं की 42वी घटना दुरुस्ती एका प्रकारची असलेली चॅलेंजिंग ऍक्सेप्ट आहे बाय द इंदिरा गांधी इटसेल्फ। त्यामुळे असं म्हटलं जातं की तुमची असलेली 42वी घटना मिनी कॉन्स्टिट्यूशन जरी असेल तरी त्या प्रकारचं असलेलं ही मूलभूत संरचनेला धक्का न लावता केलेले बदल आहे। मग त्याच्यामधला महत्त्वाचा बदल म्हणजे आपण शब्द टाकला धर्मनिरपेक्षता। मग धर्मनिरपेक्षता ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस भारताचा असलेला संदर्भ हा वेगळा आहे आणि परकीय देशांमध्ये असलेला संदर्भ वेगळा सापडतो। कसा? तर त्या प्रकारचं असलेलं भारतामध्ये जे धर्मनिरपेक्षता आहे ते कसं आहे, सर्व धर्म समभावाच्या आधारावर आहे। समभावाच्या आधारावर आहे की जिथं कोणत्याही धर्माला आपण विशिष्ट स्वरूपामध्ये मान्यता देत नाही किंवा विशिष्ट स्वरूपामध्ये त्याचं डिस्क्रिमिनेशन करत नाही। सर्व धर्म कसे आहे, समभाव आहे। दुसरी गोष्ट काय दिसते आपल्याकडं की भारताचा जे धर्मनिरपेक्षता आहे ते कशा प्रकारचं आहे, सकारात्मक स्वरूपातलं आहे। म्हणजे काय, जर आपण भारताचा विचार करायला गेलं तर राज्य हे धर्मामध्ये असलेल्या रूढी, परंपरा, चाली, रीती, परंपरा ह्या कोणत्याही गोष्टीमुळे जर मानवी मूल्यांचं हनन होत असेल तर अशा वेळेस राज्य काय करू शकतं, त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकतं। आणि इंटरफेअर करत असेल तर ऑटोमॅटिकली राज्याला ही पॉवर आहे की धर्मामध्ये इंटरफेअर करून त्या प्रकारच्या गोष्टीमध्ये बदल केला जाऊ शकतं। जर आपण त्याचं उदाहरण घ्यायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय, इन्स्टंट ट्रिपल तलाक हे जे उदाहरण दिसतंय ते काय आहे की त्या पर्टिक्युलर धर्मामध्ये रूढी परंपरा ज्या चालू होत्या त्या चुकीच्या होत्या, मानवी मूल्यांच्या अगेन्स्टमध्ये होता। जर आपण महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर जादूटोणा विधेयक अधिनियम 2013 ज्याच्यामध्ये पण आपल्याला असलेल्या काही गोष्टी ज्या होत्या हिंदू धर्मामधल्या त्या जर जुन्या रूढी परंपरेमुळे मानवी मूल्यांचं हनन होत असेल तर राज्य काय करू शकतं, इंटरफेअर करू शकतं। हे भारतामध्ये अशा प्रकारची सकारात्मक स्वरूपातली धर्मनिरपेक्षता आपल्याला दिसून येते की ज्याच्यामध्ये कोणताही भेदभाव आपण करत नाही। त्याच्यानंतर जर आपण स्पष्टपणे पाश्चात्य विचारसरणीचं धर्मनिरपेक्षता बघायला गेलं तर तिथं काय सांगितलंय, स्टेट आणि तुमचा धर्म हा टोटली कसा असायला पाहिजे, वेगळा असायला पाहिजे। राज्य आणि धर्म हे दुसऱ्या एकमेकांपासून कसे पाहिजे, वेगळे पाहिजे। देयर शुड नॉट बी इंटरफेअर और देयर शुड नॉट बी इंटरकन्व्हिनियन्स विद इन द पर्टिक्युलर टू डोमेन। तुम्हाला हे वेगळंच ठेवावं लागणार आहे, कोणत्याही पद्धतीचं त्याचं सरमिसळ होता कामा नाही। जर तुम्ही व्हॅटिकन सिटीचं नाव ऐकलं असेल तर व्हॅटिकन सिटीमध्ये जे पोपचं असलेलं वर्चस्व दिसतंय तर त्याच्यामध्ये काय दिसतंय की धर्म राज्यामध्ये इंटरफेअर करत नाही आणि राज्य धर्माच्या असलेल्या कोणत्याही रूढी परंपरेमध्ये हात घालत नाही। मग तशा प्रकारचं आपलं धर्मनिरपेक्ष आहे का, तर बिलकुल नाही। म्हणून आपल्या भारताच्या धर्मनिरपेक्षतेला सकारात्मक स्वरूपाची असलेली लेवल लागलेलं आपल्याला दिसून येते। सोबत अधिकृत कोणताही राष्ट्रधर्म भारताला लाभलेला नाहीये। त्याचं सुंदर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो द स्टेट ऑफ इस्लामिक पाकिस्तान, इस्लामिक पाकिस्तान ऑफ स्टेट, किंवा ज्या प्रकारचा असलेला आपण इस्लाम हा धर्म आहे कशा संदर्भामध्ये, राज्याचा किंवा राष्ट्राचा, तो पाकिस्तानमध्ये दिसतोय। जर तुम्हाला तिथे सिटीजनशिप घ्यायची असेल तर पहिले तुम्हाला धर्म बदलावा लागतो तरच तुम्हाला सिटीजनशिप भेटती। परंतु भारताचा विचार करायला गेलं तर सिटीजनशिप आपण धर्माच्या आधारावर देत नाही। मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेलं कोणताही राष्ट्रधर्म आपल्या
आपल्या देशाला लाभलेला नाहीये. आपला भारत देश हा फक्त रिपब्लिक ऑफ इंडिया या नावाने ओळखला जातो. जे पण आपल्या फॉरेन मिनिस्ट्रीज असणार आहे किंवा जेवढे पण फॉरेन डेलिगेट्स असतात किंवा इव्हन तो तुमचा पासपोर्ट जर असेल त्या पासपोर्टवर आपला जो ऑफिशियल नेम आहे तो ऑफिशियल नेम काय आहे, रिपब्लिक ऑफ इंडिया असं त्याचं नाव आहे. म्हणून आपल्याला त्या प्रकारचा राष्ट्रीय धर्म नाहीये असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर सार्वजनिक निधी विशिष्ट धर्माकरता वापरला जाणार नाही. गव्हर्नमेंट तुमच्याकडनं त्या प्रकारचा टॅक्स कलेक्शन करतं, परंतु हा टॅक्स कलेक्शन केल्यानंतर तो सामान्य स्वरूपामध्ये सर्वांसाठी असणारा खर्च केला जाणार आहे ना, बल्कि तो विशिष्ट स्वरूपातल्या एखाद्या धर्माकरता केला जाणार आहे. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं जातं हे धर्मनिरपेक्ष टोटली डिफरन्स आहे आणि हे सर्वांना समभावाच्या माध्यमातून तयार झालेलं धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे. त्यामुळे भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून भारतामध्ये ह्या 3 गोष्टीच्यावर आधारात ह्या केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. पुढचा क्वेश्चन्स, योग्य जोडी निवडा. योग्य जोडी निवडा. मग आता या संदर्भामध्ये योग्य जोडी निवडामध्ये आपल्याला 3 स्वरूपातल्या केस दिसत आहेत. बेरुबारी खटला, केशवानंद भारती खटला आणि भारतीय जीवन बीमा निगम खटला 1955. मग आता ह्या संदर्भामध्ये जर बघितलं गेलं तर बेरुबारी खटला संविधानाचा भाग नाही, केशवानंद भारती खटला प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे आणि त्या प्रकारचा LIC ऑफ मध्ये राज्य घटनेचा हा कसा भाग आहे, अविभाज्य भाग आहे असं स्पष्टपणे नमूद केलेलं आपल्याला दिसून येते. मग याचं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ दी अबोव असणार आहे. ज्यावेळेस बेरुबारी खटला म्हणतो तर त्यावेळेस 1960 असलेला संदर्भ आपल्याला दिसतोय. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर स्वतंत्र भारतामध्ये वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान नावाची संकल्पना उदयास आली. मध्ये हा आपला भारत देश होता. तर याच्या अंतर्गत ईस्ट पाकिस्तान मध्ये असलेला एक प्रांत आहे तो म्हणजे बेरुबारी प्रांत. तर बेरुबारी प्रांत ज्यावेळेस डिस्कशन झालं, ज्यावेळेस त्या प्रकारचं असलेलं डिबेट झालं की हा प्रांत कोणाकडे असायला पाहिजे, तर पाकिस्तानला सुपूर्द करून द्यावं, कारण की उद्या चालून परत भारतामध्ये त्या प्रकारचं असलेलं युद्ध नाही झालं पाहिजे. त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या प्रकारच्या असलेल्या नोटिफिकेशनचे इश्यू करून बेरुबारी प्रांत हा ईस्ट पाकिस्तानला देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तिथलच्या लोकांनी एक शपथ खाल्ली. त्या शपथेला त्यांनी अगदी नावही दिलं, प्राण देबो जान देबो लेकिन बेरुबारी प्रांत ना देबो. अशा प्रकारची जी शपथ खाल्ली त्याच्या माध्यमातून तब्बल 12,000 लोकांनी स्वतःची बोटं छाटली आणि त्याच्या माध्यमातून एक पत्र लिहिलं आणि ते पत्र दिलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सांगितलं की साहेब आम्ही काही करेल परंतु आम्हाला ईस्ट पाकिस्तानमध्ये जायचं नाही. मग अशा वेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुप्रीम कोर्टच्या असलेल्या मताची असलेली मागणी केली अंडर आर्टिकल 143 मध्ये. जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळेस सुप्रीम कोर्टनं त्या प्रकारे माहिती मागवल्या जाणार आहे. मग सुप्रीम कोर्टने त्यावेळेस इंटरफेअर केलं आणि खटला दाखल करून घेतला. त्या खटल्याला म्हणतात बेरुबारी खटला. मग ह्या बेरुबारी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने खडसावून सांगितलं जवाहरलाल नेहरूच्या गव्हर्नमेंटला की तुम्ही सॉव्हर्निटी आहात, तुम्ही त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून तुमचं सार्वभौम देश झालेला आहे, परंतु हा याचा अर्थ होत नाही की तुम्ही भारताचा एखादा भाग हा दुसऱ्या देशाला तसंच विकून टाकशाल. जर तुम्हाला विकायचं असेल किंवा तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, घटना दुरुस्ती करावं लागणार आहे. आणि घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 9वी घटना दुरुस्ती आपण केलेली आपण दिसून येऊ शकते. मग अशा वेळेस त्या प्रकारच्या असलेल्या ह्या बेरुबारी प्रांताच्या लोकांचं असलेलं मत ऐकून आपण तो प्रांत त्यावेळेस काही काळापुरता आपण दिलेला आपल्याला दिसून येत नाही. मग त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं की गव्हर्नमेंट, पंडित जवाहरलाल नेहरू गव्हर्नमेंट तुम्ही आधार कसला घेताय, तर त्यांनी सांगितलं की आम्ही सार्वभौम आहात. मग कुठे मेन्शन आहे, तर प्रिएम्बल मध्ये मेन्शन आहे. मग आम्ही हे प्रिएम्बलच मान्य करत नाही. म्हणून त्या प्रकारचं असलेलं हा संविधानाचा भाग नाही. काय, प्रस्तावना. प्रस्तावना हा संविधानाचा बिलकुलच भाग नाहीये असं स्पष्टपणे तिथं खडसावून सांगण्यात आलं. परंतु कालांतराने प्रस्तावनेमध्ये ज्या पद्धतीचे असलेले बदल झाले आणि प्रस्तावनेमध्ये त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी विविध जजमेंटच्या माध्यमातून बदल झाले. तर 1973ला केशवानंद भारती केसमध्ये सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही घटना बदलताय त्याच पद्धतीने तुम्हाला त्या प्रकारचा असलेली प्रस्तावनाही बदलण्याचा अधिकार आहे. का, कारण की ही प्रस्तावना संविधानाचा भाग आहे असं स्पष्टपणे नमूद केलं केशवानंद भारती खटल्याअंतर्गत. आणि तिसरं आहे LIC खटला 1995. त्याच्यामध्ये सरळ सांगितलं सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. हा फक्त भाग नाहीये तर कसा आहे, अविभाज्य भाग आहे
त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये कधीही याला वेगळं करता येऊ शकत नाही। याच्याही पलीकडे जाऊन काही मर्यादा सांगण्यात आल्या, काय की तुमची असलेली प्रस्तावना एका प्रकारचं असलेलं फक्त काय असणार आहे, आधार असणार आहे। काय एखाद्या वेळेस संसदेला किंवा विधिमंडळाला कायदे करायचे असेल तर तुम्ही त्याचा फक्त काय घेऊ शकता, आधार घेऊ शकता। 100% तो स्रोतच आहे कायदे बनवण्याचा असाही होऊ शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, जर त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही त्या प्रकारचं इंटरप्रिटेशन करायचं असेल आणि त्या प्रकारे तुम्हाला त्याचा संदर्भ घ्यायचा असेल तर तुम्ही असंही म्हणू शकत नाही की तुम्ही त्याचा असलेला आधार घेऊ शकत नाही। म्हणजे बॅलन्स व्ह्यू हा तिथं ठेवण्यात आला आणि ही मर्यादा तुमच्या असलेल्या संसदेलाही सांगण्यात आलेला आपल्याला दिसून येते। दुसरी काय मर्यादा होती की हे तुमचे असलेले न्यायप्रविष्ट नाहीये। काय नाहीये, न्यायप्रविष्ट नाहीये। म्हणजे तुम्हाला त्या प्रकारे याचं उल्लंघन झालं प्रस्तावनेचं तर तुम्हाला कोर्टामध्ये जाता येत नाही। 32 to 26 अंतर्गत इवन दो 136 मध्ये स्पेशल लीव पिटिशन मध्ये पण ही जाता येत नाही। मग अशा प्रकारचं असलेलं संदर्भ घेता वेळेस तुम्हाला हे दिसून येते की हा अविभाज्य भाग असून त्याच्यामध्ये त्याला लिमिटेशन्स टाकलेले आपल्याला दिसून येत आहे। पुढचा क्वेश्चन आहे अयोग्य विधाने ओळखा, अयोग्य विधाने निवडा। कलम 1 नुसार इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल। कलम 2 नुसार नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे आणि कलम 3 नुसार नवीन राज्यांची निर्मिती करणे। अशा प्रकारचं असलेलं 3 पैकी स्वरूपातले अयोग्य विधाने ओळखा सांगितलं होतं। तर अयोग्य एकही नाहीये, नन ऑफ द अबव आपल्याला दिसून येत आहे। मग आता याच्यामध्ये काय दिसतंय, कलम 1 नुसार इंडिया दॅट इज भारत शॅल बी कॉल्ड ॲज अ भारत अशा प्रकारचा संदर्भ सांगितला। डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सांगितलं इट इज नॉट अ फेडरेशन। काय, इट इज नॉट अ फेडरेशन, इट इज अ युनियन ऑफ अ स्टेट आहे। काय आहे, युनियन ऑफ द स्टेट, नॉट अ फेडरेशन ऑफ अ स्टेट। का, कारण की आपल्याकडं कोणत्याही प्रकारचं राज्य हे तुमच्या मुख्य भूमीपासून वेगळं होऊ शकत नाही। का, आपण त्या प्रकारचं असलेलं काय आहे, तुमचं असलेलं युनियन ऑफ द स्टेट आहे। यालाच दुसरं म्हटलं जातं की तुमचं असलेलं होल्डिंग टुगेदर मॉडेल। काय म्हणलं जातं, होल्डिंग टुगेदर मॉडेल, नॉट अ कमिंग टुगेदर मॉडेल। म्हणजे आपण इथं होल्ड करणार आहोत, इथं सेंट्रल गव्हर्नमेंट विल बी पॉवर्स आणि इथं कोणत्याही प्रकारचा करार केलेला नाहीये। त्यामुळे इथं आपण कमिंग नाही झालेलो आहे, एकत्रित नाही आलेलो आहे, आपल्याला चान्स नव्हता, आपण एकत्रित समाविष्ट झालेलो आहोत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कमिंग टुगेदर मॉडेल हे भारतामध्ये नाहीये, तर होल्डिंग टुगेदर मॉडेल आपल्याला भारतामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे तुमचा असलेला कलम 1 नुसार इंडिया दॅट इज भारत हा राज्यांचा संघ असणार आहे, युनियन ऑफ द स्टेट असं स्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे। दुसरं काय आहे कलम, दुसऱ्या कलमामध्ये सांगितलेलं आहे नवीन राज्य दाखल करून घेणे। कलम 2 चा असलेला संदर्भ घेता वेळेस जे राज्य पहिले भारतामध्ये अस्तित्वात नाहीये, अस्तित्वात नाहीये त्या राज्यांबद्दल कोणतं कलम भाष्य करतंय, कलम 2 भाष्य करतंय, विच आर नॉट एक्झिस्टेड बिफोर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स। जर आपण त्याचं उदाहरण घ्यायला गेलं तर आपल्याकडे सिक्कीम राज्य आहे। सिक्कीम राज्य हे आपल्याकडे पहिले नव्हतं। कलम 2 नुसार त्याला आपण 35व्या घटना दुरुस्तीनुसार आपण काय केलं होतं, त्यांना त्या प्रकारचं असलेलं सहयोगी, काय सहयोगी राज्य म्हणून घोषित केलं आणि 36व्या घटना दुरुस्तीनुसार त्याला आपण काय करून टाकलं, आपल्या भारताचा असलेला घटक राज्य म्हणून घोषित केलं। मग सिक्कीमचं अस्तित्व त्या प्रकारच्या कलम 2 नुसार आलेलं आहे, आपण असं संदर्भ घेऊ शकतो। तर तिसरा असलेला कलम काय दाखवतोय की विच इज एक्झिस्टेड विद इन द इंडिया, म्हणजे तुमच्या नवीन राज्याची निर्मिती करणे, म्हणजे जे की भारतामध्ये ऑलरेडी काय आहे, एक्झिस्ट मध्ये आहे। काय आहे, एक्झिस्ट मध्ये आहे आणि म्हणजे यांचं असलेलं ऑलरेडी काय आहे, स्थापना झालेली आहे। जर उदाहरण घेतलं तर तेलंगणाचं उदाहरण आहे, तर तेलंगणा भारतामध्ये ऑलरेडी होतं, मग अशा आंध्र प्रदेश पासून वेगळं तयार करून तेलंगणा निर्माण केलं। त्यामुळे कलम 3 चा वापर याच्या अंतर्गत केलेला आपल्याला दिसून येतो। मग सरळ सांगितलेलं आहे कलम 3 म्हणजे काय, जे ऑलरेडी एक्झिस्ट मध्ये राज्य आहे त्यांची असलेली राज्यांची निर्मिती करणे, मग 2 फोडणे, 2 एकत्र करणे किंवा 2 भागाचा 2 वेगवेगळ्या राज्यांचा एक भाग एकत्र करून त्या प्रकारे बडविणे। मग कलम 2 आणि कलम 3 नुसार
त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून भारताच्या संघ राज्याचा चेहरा मोहरा बदलला जातो. कलम 4 काय सांगतं? कलम 4 सांगतं तुम्हाला की त्या प्रकारच्या असलेल्या कोणतीही गोष्ट करतावेळेस 2 किंवा 3 नुसार करतावेळेस ह्या संदर्भामध्ये काय असणार आहे? हा साध्या पद्धतीने काय साध्या असलेल्या मेजॉरिटीने पास केला जाणार आहे. दे आर नॉट कम अंडर द डेफिनेशन ऑफ आर्टिकल 368 हे स्पष्टपणे नमूद केलेले आपल्याला दिसून येते. कलम 3 अंतर्गत ज्यावेळेस तुम्हाला बदल करायचा असतो तर त्यावेळेस तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतात. एक काय तर तुम्हाला प्रायर परमिशन ऑफ अ प्रेसिडेंटची गरज असते, म्हणजे तुम्हाला राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असतं आणि त्या प्रकारचं जे विधेयक तुम्ही आणणार आहे ते विधेयक कुठं मांडावं लागतं? तुमच्या असलेल्या राज्य विधिमंडळाकडे पाठवावं लागतं. मग राज्य विधिमंडळ त्या संदर्भामध्ये पार्लमेंटला सांगू शकतं किंवा नाही सांगू शकत. सांगितलं तरी त्याचं असलेलं रिकमेंडेशन्स हे बाइंडिंग नसतं. मग अशा प्रकारचं असलेलं कलम 3 नुसार केलेले बदल म्हणजेच काय संघ राज्यामध्ये केलेले बदल आपल्याला दिसून येत आहे की ज्याच्या अंतर्गत पॉवरफुल कोण आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. का? कारण की त्या प्रकारचं आपण होल्डिंग टुगेदर मॉडेल आपण स्वीकृत केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून अयोग्य स्वरूपातलं असलेलं एकही त्या प्रकारचं असलेलं ऑप्शन्स आपल्याला दिसत नाही. म्हणून त्याचा आन्सर 4 असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण प्रत्येक गोष्टीला आपण हात घालण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा क्वेश्चन बघा. भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाबद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य स्वरूपातले पर्याय निवडा. मग त्याच्यामध्ये असलेलं काय आहे? एस.के. धर आयोग 1948 स्थापन केला आणि त्या आयोगाने प्रशासकीय सोय हा प्रमुख म्हणून निकष ग्राह्य धरला. जेबीपी कमिटी 1949 ला स्थापन केली आणि त्या प्रकारे भाषिक अधिकारास अनुकूलता दर्शविली नाही आणि त्याच्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग 1953 एक राज्य एक भाषा हे तत्व नाकारलेले. मग त्या प्रकारचं योग्य विचारल्यामुळं ऑल ऑफ द अबव काय असणार आहे? याचं उत्तर बरोबर असणार आहे. 1948 ला जेव्हा धार कमिशन आपण इस्टॅब्लिश केलं तर धार कोण होते? ते एस.के. धार हे अलाहाबादच्या असलेल्या हायकोर्टचे असलेले जज होते. त्यांना विचारलं होतं की भारताच्या असलेल्या ज्या संदर्भामध्ये आपल्याला संघ राज्य टिकवायचं असेल तर त्याच्यावर जे भाषिक आधारावर जी विभागणी चालू आहे त्याच्यावर तुमचं मत प्रदर्शित करा. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की भाषेवर आधारित किंवा संस्कृतीवर आधारित जर तुम्ही भारताचं असलेलं डिव्हिजन करत असाल, त्या प्रकारचं असलेलं बायफिकेशन करत असाल तर उद्या चालून भारतामध्ये परत ते 1948 ची फाळणी नेमकी होणार म्हणजे होणार. त्यामुळं मी तरी ह्या गोष्टीला अनुमत नाही देत आणि किंवा त्या प्रकारची अनुमती नाही देत. म्हणून माझा निकष काय असणार आहे? प्रशासकीय सोय असणार आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असलेला जातीय रंग किंवा तुमचा असलेला एक सांस्कृतिक रंग मला लावता येणार नाही. त्यामुळे त्या प्रकारचा असलेला संदर्भ घेता वेळेस एस.के. धर कमिटीनी किंवा धर आयोगाने त्या प्रकारचं असलेलं सांगितलं प्रशासकीय सोय हा खऱ्या अर्थाने विभाजन करण्याचा असलेला काय असायला पाहिजे? संदर्भ असला पाहिजे. परिणाम स्वरूप त्यांनी दिलेलं रिकमेंडेशन्स भारत सरकारला मान्य नाही पटलं. कदाचित तिथलच्या असलेल्या स्थानिक लोकांना त्या गोष्टीची असलेली चीड आली आणि त्यांनी प्रोटेस्ट चालू केलं. परिणाम स्वरूप जेबीपी कमिटी आपण काय केली होती? स्थापन केली होती. जवाहरलाल नेहरू, पिट्टाबाई सीतारामन आणि पटेल साहेबांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली 1949 साली ही समिती स्थापन केली आणि समिती स्थापन केल्यानंतर त्यांनी जेव्हा अभ्यास केला तर त्यावेळेस त्यांना दिसून आलंय की अशाही प्रकारच्या माध्यमातून परत आपल्याला जर फाळणीला फेस करावं लागलं तर त्याचं एकहीच कारण असणार आहे ते म्हणजे काय आहे? भाषिक स्वरूपातली केलेली विभागणी. परंतु हातपाय टेकवले का? कारण की पोट्टी श्री लामगू यांनी असलेल्या 52 दिवसाचं उपोषण केलं आणि त्यांच्यामध्ये त्यांचं असलेला त्या प्रकारचं असलेलं निधन झालं. त्यामुळं कुठंतरी मद्रास प्रांताची असलेली निर्मिती आणि त्या प्रकारचं असलेलं हे वेगळं स्वरूप प्राप्त आपल्याला होताना दिसतंय. परिणाम स्वरूप आपल्याला ह्या गोष्टीवर कंटिन्युअसली चर्चा करण्यासाठी आणि कंटिन्युअसली परमनंटली सोल्युशन काढण्यासाठी आपण राज्य पुनर्रचना आयोग नेमलं. त्याला म्हणलं जातं फजल अली कमिशन. काय आहे? फजल अली कमिशन. फजल अली कमिशन. फजल अली कमिशन मध्ये 3 व्यक्ती होते. एक होते पन्नीकर, एक होते कुंजरू आणि त्या प्रकारचे असलेले फजल्स. मग अशा प्रकारचे असलेल्या ह्या व्यक्तींनी त्या प्रकारचा राज्य पुनर्रचना आयोग आपण काय केला होता? स्थापन केला होता. 1953 ला त्यांनी अहवाल सादर केला. 55 ला आणि 56 ला त्या प्रकारचा असलेला आपण राज्य पुनर्रचना कायदा तयार करून ज्या प्रकारचं असलेलं संदर्भ घेतला तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की एक राज्य एक भाषा हे तत्व आम्हाला मान्य नाही.
म्हणजेच काय, जसं की महाराष्ट्र राज्य असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त मराठीच लोक राहतील अशा भागाचा असलेला संदर्भ तुम्हाला घेता येणार नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणताही व्यक्ती इथं रिसाइड करू शकतो, कोणताही व्यक्ती इथं थांबू शकतो, किंबहुना कोणताही व्यक्ती इथं काही ऍक्टिव्हिटी करू शकतो. मग अशा पद्धतीचं असलेलं एक राज्य एक भाषा हे तत्व आम्ही काय करतोय, नाकारतोय असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतंय. त्यामुळे अशा प्रकारे गोष्टीच्या माध्यमातून भारत देश हा आपल्याला तयार होताना दिसतोय. याचा आन्सर काय असणार आहे, 4 असणार आहे, आपल्याला कळतं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूलभूत अधिकाराचे असलेले 3 मूलभूत घटक कोणते? बघा काय क्वेश्चन्स, मूलभूत अधिकाराचे 3 मूलभूत घटक कोणते? थोडा फिलॉसॉफिकल क्वेश्चन्स आहे, परंतु त्या प्रकारचे असलेल्या विचारल्या जाण्याची शक्यता आहे. मग मूलभूत अधिकाराचे 3 मूलभूत घटक कोणते? बंधनकारक स्वरूप आहे, त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट आहे, प्रवर्तक आहे आणि अमर्यादित स्वरूपातले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की बंधनकारक आहे, त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट आहे आणि प्रवर्तक आहे, परंतु अमर्यादित स्वरूपातले आहे का मूलभूत अधिकार? नाही. म्हणून त्याचा आन्सर काय असणार आहे, 1, 2, 3. बंधनकारक म्हणजे काय, शासनाला कोणत्याही प्रकारचं असलेलं कृत्य करतावेळेस 2 ते 3 वेळेस तुम्हाला विचार करावाच लागणार आहे की ही गोष्ट आम्ही जेव्हा इम्प्लिमेंट करणार आहे तर करतावेळेस त्या गोष्टी फुलफिलमेंट होत आहे की नाही हे शासनाला बंधनकारक केलेलं आपल्याला दिसून येते. न्यायप्रविष्ट म्हणजे काय, एखादा व्यक्ती कलम 32 असेल, कलम 226 असेल, त्याच्या माध्यमातून जर सुप्रीम कोर्टमध्ये जात असेल तर अशा वेळेस त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून न्यायाच्या माध्यमातून त्याला काय भेटणार आहे, सगळ्या गोष्टी दिल्या जाणार आहे. आणि प्रवर्तक म्हणजे काय की तुमच्या असलेला जर ते शासन पूर्ण करू शकत नसेल तर तुमचं न्यायालय शासनाला डायरेक्शन देऊ शकतं, जसं की रिट पिटिशनच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्शन येतं की त्या गोष्टी फुलफिलमेंटच केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मूलभूत अधिकाराची जतन केली पाहिजे. हे जेव्हा स्पष्टपणे सांगितलं जातं तर त्यावेळेस त्याचे 3 स्वरूप आहे, बंधनकारक, न्यायप्रविष्ट आणि प्रवर्तक. म्हणून त्याचे असलेले 3 मूलभूत घटक म्हणजे काय असणार आहे, 1, 2, 3 आपल्याला दिसून येत आहे. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मूलभूत हक्काचे महत्व नाही असं स्पष्टपणे तिथं विचारलेलं आहे. मूलभूत हक्काचे असलेले महत्व का नाहीये? ज्यावेळेस आपण म्हणतोय की भारतामध्ये मूलभूत हक्क हे 12 ते 35 मध्ये नमूद केलेलं आहे, तर मग त्याचं असलेलं महत्व काय आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस पहिलं असलेलं स्टेटमेंट काय आहे, मूलभूत अधिकार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असतात, ऍब्सोल्युटली महत्व आहे त्याच्यासाठीच आहे. त्याच्यानंतर कोणत्याही लोकशाहीत नागरिकांना काही महत्वाचे अधिकार देणे आणि त्यांचे संरक्षण करणे काय असतात, आवश्यक असतात. त्याच्यानंतर मूलभूत अधिकार देशामध्ये राजकीय लोकशाही, पॉलिटिकल डेमोक्रेसी आदर्शांना चालना देते, ऍब्सोल्युटली. आणि लास्ट, मूलभूत अधिकार हे कायद्याचे अधिकार स्थापित करण्यास मदत करते, ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे नन ऑफ द अबव हे चुकीचं नाहीये, तर सगळे ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की फंडामेंटल राईट्स हा बेसिक प्रिन्सिपल आहे प्रत्येक व्यक्तीच्या असलेल्या विकासासाठी. जर तुम्हाला विकास करायचा असेल, व्यक्तींचा विकास करायचा असेल आणि तोही सर्वांगीण विकास करायचा असेल तर तुमचे असलेले मूलभूत अधिकार हे त्याला देणं कंपल्सरी असतं. कारण की मूलभूत अधिकाराने त्याची डेव्हलपमेंट ही ओरिएंटेडेड होणार आहे आणि त्या पद्धतीने जर प्रॉपरली त्याला डिलिव्हर केलं तर ऑटोमॅटिकली त्याची डेव्हलपमेंट राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ती होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी फंडामेंटल राईट्स हे महत्वाचे असतात. दुसरं ऑप्शन बघितलं, लोकशाहीमध्ये नागरिकांना काही महत्वाचे अधिकार देण्यात येणं हे शासनाची जबाबदारी असते. लोकशाही म्हणताय, पीपल्स रूल म्हणताय, तर लोकांचं मत आणि लोकांच्या असलेल्या माध्यमातून केलेल्या विवेचनाला तुम्हाला शासनाला पूर्ततेवर नेणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या प्रकारे नागरिकांना काही महत्वाचे अधिकार देणे हे गरजेचंच असतात. म्हणून आपण बघितलं की 15, 16, 19, 29 आणि 30 हे कोणाला आहे, त्या प्रकारचे असलेले ओनली सिटीजनला आपल्याला दिसून येत आहे, फक्त भारतीय नागरिकांना आपल्याला दिसून येत आहे. का? कारण की ते भारताचे असलेले कोण आहे, नागरिक आहे. मग नागरिकांना असले दिलेले मूलभूत अधिकार कुठेतरी त्यांची काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. आणि लास्टला, सेकंड लास्टला काय, भारतामध्ये जर हे तुम्ही फुलफिल केलं तर पॉलिटिकल डेमोक्रेसी किंवा राजकीय लोकशाही काय होणार आहे, आदर्शांना चालवल्या जाणार आहे किंवा आदर्शांना चालना देणार आहे. जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला फंडामेंटल राईट्सच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार देताय तर साहजिकच आहे, म्हणजे 325 आणि
326 हे तर भले की आपण म्हणू शकतो की हे त्या प्रकारचे फंडामेंटल राईट्स नाहीये, तरी पण अंडर आर्टिकल 19 मध्ये आपण त्या प्रकारचं असलेलं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन दिलं आहे आणि त्याच्या अंतर्गत अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपण काय सांगितलेलं आहे, तुम्हाला काय आहे, मतदानाचा असलेला अधिकार आहे. मग हा अप्रत्यक्ष जरी सांगितलं असेल कलम 19 अंतर्गत, तरी पण हा काय आहे, पॉलिटिकल डेमोक्रेसीला, राजकीय लोकशाहीला मूल्यता देण्याचं काम करतोय. आणि जर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन बघायला गेलं तर 325 326 आपल्याला याच्या अंतर्गत दिसताना दिसून येतंय. लास्टला काय आहे, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. इथं कोणत्याही व्यक्तीचं राज्य नाहीये, तर कोणाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. आणि कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जात आहे. जर आपल्या संविधानामध्ये सांगितलं असेल की फंडामेंटल राईट्स शुड नॉट बी curtailed, should not be abrogated by the state government under article 13 सब क्लॉज 2 मध्ये सांगितलेलं आहे. कायदा करण्याचा अधिकार आहे कोणाला, संसदेला, पण कायद्यामध्येच राहून कायदा करता येऊ शकतं. त्यामुळे तिथं सरळ सांगितलेलं आहे जर तसं केलं तर ज्युडिशियल रिव्ह्यू कॅन बी ऍप्लिकेबल टू द तुमच्या असलेल्या ह्या कायद्यावर. मग अशा पद्धतीने मूलभूत हक्काचे महत्व सांगताना आपल्याला ह्या गोष्टी इथं दिसून येऊ शकतात. सिंपल आहे, अगदी सोपं आहे. तर अभ्यास जर केला तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे खालील विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. आता बघा, कलम 13(2) नुसार न्यायालयीन पुनर्विलोकन स्पष्ट करते. त्याच्यानंतर कलम 14 मध्ये कायद्या सर्व समान आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण या संकल्पनेचा समावेश होतो. कलम 15(2) नुसार मधील भेदभाव राज्य संस्था तसेच खासगी व्यक्ती विरुद्ध आपल्याला दिसून येते. ज्यावेळेस आपण फंडामेंटल राईट्सची गोष्ट करतो तर फंडामेंटल राईट्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा असलेला आर्टिकल आहे आर्टिकल 12. काय कशाबद्दल भाष्य करतंय, तर डेफिनेशन ऑफ स्टेट आहे. काय आहे, डेफिनेशन ऑफ स्टेट. राज्य संस्थेची असलेली व्याख्या करतं. परंतु राज्य संस्थेमध्ये असलेला जो संदर्भ आहे त्या राज्य संस्थेमध्ये असलेल्या संदर्भामध्ये कायदे मंडळ आहे आणि त्याच्यानंतर कार्यकारी मंडळ आहे. कायदे मंडळामध्ये 2 आहे, एक तर संसद आहे आणि एक आहे विधिमंडळ, म्हणजे राज्याचं विधिमंडळ आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस एखाद्या राज्याच्या विधिमंडळाने किंवा संसदेने काय केलं असेल, कायदा केला असेल, तर कायदा करता वेळेस त्यांनी असलेलं काय डोक्यात घेतलं पाहिजे, तुमचा कायदा हा 3 गोष्टीला व्हायोलेट नाही करायला पाहिजे. एक काय, फंडामेंटल राईट्स, एक DPSP आणि त्या प्रकारचं असलेलं तुमचं आर्टिकल फंडामेंटल जे गोष्टी आहे कॉन्स्टिट्यूशनच्या त्या तिथं व्हायोलेट नाही करायला पाहिजे. मग जर अशा वेळेस फंडामेंटल राईट्स व्हायोलेट होत असेल, DPSP व्हायोलेट होत असेल किंवा तुमच्या कॉन्स्टिट्यूशनच्या बियॉन्ड जात असेल तर अशा वेळेस कलम 13(2) नुसार ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाची संकल्पना वापरल्या जाण्याची शक्यता ह्या न्याय व्यवस्थेकडनं केल्या जाते. परंतु एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की 13(2) नुसार न्यायालयीन पुनर्विलोकन स्पष्टपणे कधी नमूद केलेलं नाहीये. ते लपलेल्या स्वरूपात आहे. कसं आहे, लपलेल्या स्वरूपात आहे. कुठं लपलेलं आहे, 13(2) मध्ये लपलेलं आहे. कधीही तुम्हाला स्पष्टपणे नमूद केलेलं आपल्याला दिसून येणार नाही. फक्त हे जेव्हा जेव्हा होईल फंडामेंटल राईट्स, DPSP आणि मूलभूत तुमच्या कॉन्स्टिट्यूशनचे फंडामेंटल काही प्रिन्सिपल असेल त्याला व्हायोलेट करत असेल, दॅट टाइम्स 13 सब क्लॉज 2 च्या माध्यमातून न्यायालयीन पुनर्विलोकन केल्या जाऊ शकतं असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून स्पष्ट केलेलं आहे अशा प्रकारचं नाही. म्हणजे एक चुकलं मग त्या प्रकारचं असलेलं आन्सर काय असणार आहे, 2 आणि 3 इथं आन्सर असणार आहे. बघा, कलम 14 मध्ये कायद्यासमोर सर्व समान आणि कायद्यांचे सर्वांना समान संरक्षण ह्या संकल्पनेचा समावेश होतो. हो, अगदी समावेश होतो. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कायद्यापुढे सर्व समान हाच एक टॅगलाईन दिलेला आहे. कायद्यांचे समान संरक्षण अशा प्रकारची असलेली संकल्पना तिथं नमूद केलेली आपल्याला दिसून येत नाही. मग अशा प्रकारचं असलेलं जेव्हा आपण म्हणतो इक्वॅलिटी बिफोर लॉ तर त्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते की सगळं कायद्यासमोर काय आहे, समान आहे. आणि कायद्या तुम्ही जो पण कायदा बनवणार आहे त्या कायद्याचं सगळ्यांना काय भेटलं पाहिजे, संरक्षण भेटलं पाहिजे. ह्या संकल्पनेचा समावेश त्याच्यामध्ये अंतर्गत होताना आपल्याला दिसून येतोय. 15(2) मध्ये भेदभाव राज्य संस्थेच्या तसेच खासगी व्यक्तीच्या विरोधात आहे. आपण असं म्हणू शकतो ज्यावेळेस आपण 15(1) म्हणतो तर त्यावेळेस ही फक्त कोणाच्या अगेन्स्ट मध्ये आहे, राज्य संस्थेच्या अगेन्स्ट
मध्ये, पण 15(2) मग त्याच्यामध्ये काय आहे, राज्य संस्था आणि त्या प्रकारचं असलेलं खाजगी व्यक्ती, काय खाजगी व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येते. मग राज्य संस्था त्या प्रकारचा कोणताही भेदभाव करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे 15(1) मध्ये. परंतु 15(2) मध्ये काय सांगितलेलं आहे, सार्वजनिक स्वरूपातल्या असलेल्या कोणत्याही गोष्टी असेल, घाट असेल, त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाण असेल, तर त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन्स करता येणार नाही. म्हणून तुमचं असलेलं 15(2) ही मोठी संकल्पना आहे किंवा ब्रॉड संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये राज्य संस्था आणि तुमचे खाजगी व्यक्तींचाही समावेश याच्यामध्ये केला जातो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे 15(2) हे काय आहे, ऑप्शन्स करेक्ट आपल्याला दिसून येतंय. त्याच्यानंतर पुढचा आहे क्वेश्चन्स, योग्य जोडी निवडा. जोड्या लावण्यांवर जास्त क्वेश्चन का घेतले, कारण की त्या प्रकारचे क्वेश्चन्स आता त्या प्रकारे स्वरूपाच्या जोड्या लावण्यांमध्ये जास्त विचारले जातात, म्हणून आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघता येऊ शकतं. मग इथं स्पेसिफाईडली कलम 16चा उद्देश का घेतला, कारण की रिझर्वेशन पॉलिसीवर कंटिन्यू डिबेट चालू आहे. त्यामुळे रिझर्वेशन आणि रिझर्वेशन संदर्भात असलेलं ह्या संदर्भात हा कलम आहे. बघा कलम 16 मध्ये आपल्याला दिसून येते की शासकीय नोकऱ्यामध्ये काय, शासकीय नोकऱ्या असेल तर तिथं त्या प्रकारच्या असलेल्या ज्या पण रिझर्वेशन पॉलिसी असेल तर रिझर्वेशन पॉलिसी आर्टिकल 16 मध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येते. मग त्याचे असलेले सब क्लॉज काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. कलम 16(4)(अ) सरकार पर्याप्त प्रतिनिधित्व नसल्यास आरक्षणाची तरतूद करू शकते. 16(4)(ब) 77वी घटना दुरुस्तीनुसार ऍड झालेला आहे. कलम 16(4) 81व्या घटना दुरुस्तीने तयार झालेला आहे. आणि कलम 16(6) खुल्या गटातील आर्थिक दुर्बळ गटांना 10% आरक्षण असणार आहे. मग योग्य विचारलेलं आहे तर फक्त हीच जोडी काय आहे, योग्य स्वरूपातली आपल्याला दिसून येते. मग काय सांगितलेलं आहे तर त्या प्रकारचं असलेलं 16(4) मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे काय, सरकार पर्याप्त प्रतिनिधित्व नसल्यास आरक्षणाची तरतूद करू शकते. जसं की 15(4) आणि 16(4) हे फार महत्वाचे आहे. मग आता 16(4) काय आहे, नोकरीमध्ये असलेलं आरक्षण, त्या प्रकारचं असलेलं हे आरक्षणाबद्दल भाष्य करतं. आणि नोकरीमध्ये आरक्षणामध्येही त्याच्या प्रकारे महत्वाचं म्हणजे काय, सरकारच्या असलेल्या कॅपॅसिटीनुसार आणि ऑलोंग विथ दॅट त्या प्रकारचं असलेलं योग्य प्रतिनिधित्व, काय योग्य प्रतिनिधित्वाबद्दल भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत आहे. हे सामाजिक स्वरूपातलं असलेलं काय आहे, आरक्षण आहे असं आपल्याला दिसून येत आहे. मग आता त्या प्रकारचं असलेलं 16(4)(a) काय सांगतं तर 16(4)(a) मध्ये काय सांगतंय, त्या प्रकारची असलेली पदोन्नती, काय पदोन्नतीमध्ये असलेलं आरक्षण, प्रमोशन मध्ये असलेलं आरक्षण आपल्याला इथं दिसून येऊ शकतं. मग त्या प्रकारचं असलेलं पदोन्नतीमध्ये आरक्षण जे आहे ते कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केलेलं आहे, 77व्या घटना दुरुस्तीनुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण असेल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असायलाच पाहिजे अशा प्रकारची स्पष्टता इथं सांगण्यात आलेली आपल्याला दिसून येते. मग 81वी घटना दुरुस्तीनुसार काय ऍड केलेलं आहे, 16(4)(ब) आपल्याला दिसून येतं की ज्याच्यामध्ये असलेलं अनुशेष भरती. अनुशेष भरती म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल 2022-23 साली जर तुमच्या एमपीएससीनी 10 लोकांचं रिझर्वेशन मान्य केलं किंवा 10 विद्यार्थ्यांना आपल्या रिझर्वेशनच्या कॅटेगरीतून आणायचं आहे असं मान्य केलं आणि त्याच्यापैकी फक्त 6 जण निवड झाली आणि 4 जण तसे राहिले असेल किंवा 4 जण जागा रिकामी राहिली असेल तर ही 4 असलेली जागा कॅरी फॉरवर्ड केल्या जाणार आहे. म्हणजे तुमच्या असलेल्या ह्या आरक्षणामध्ये कॅरी फॉरवर्डेशन्स ही पॉलिसी लागू केल्या जाईल असं 81व्या घटना दुरुस्तीनुसार आपण केलेले दिसून येत आहे. त्यामुळे याचं असलेलं उत्तर काय असणार आहे, 81वी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून केलेले दिसून येते. परंतु रिसेंटली 2020च्या असलेल्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की पदोन्नतीमध्ये असलेलं आरक्षण हे तुमचं फंडामेंटल राईट्स नसणार आहे. का, कारण की त्या प्रकारची स्टेटची कॅपॅसिटी बघितल्या जाणार आहे. जर तिथं पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तर तुम्हाला त्या प्रकारचं प्रमोशन मध्ये रिझर्वेशन देण्याची कॅपॅसिटी असणार आहे. अशा प्रकारचे जजमेंट्स त्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. मग कॅरी फॉरवर्डेशनचं असलेलं 81 घटना दुरुस्ती आणि 16(4) नुसार पदोन्नतीमध्ये असलेलं आरक्षण 77वी घटना दुरुस्ती आपल्याला दिसून येत आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. कलम 19(1) नुसार स्वातंत्र्याच्या हक्कांना केवळ राज्य संस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्राप्त आहे, हा खाजगी व्यक्तीविरुद्ध नाही आणि केवळ नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना नाही. त्याच्यानंतर कलम 20(1) नुसार फक्त फौजदारी कायद्याला हा नियम लागू होतो. बघू
त्याच्यानंतर कलम 20(2) नुसार संरक्षण फक्त न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणातच होऊ शकतो। मग अशा प्रकारचं असलेलं 3 स्टेटमेंट आहे, 3 स्टेटमेंट पैकी त्यांनी विचारलेलं आहे त्या प्रकारचं योग्य कोणतं आहे। योग्य मध्ये आपल्याला तिन्ही ऑल ऑफ द अबव म्हणजे तिन्ही स्टेटमेंट आपल्याला काय दिसत आहे, बरोबर दिसत आहे। का? कारण की कलम 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे। मग 6 प्रकारच्या स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून तर तुमचं असलेलं कोणताही प्रोफेशन करण्यापर्यंत असलेले जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचं असलेलं हक्काची जर पायमल्ली होत असेल तर तो फक्त आणि फक्त कोणाच्या अगेन्स्टमध्ये आहे, राज्यसंस्थेच्या अगेन्स्टमध्ये आहे, कोणत्याही व्यक्तीच्या असलेल्या खासगी व्यक्तीच्या विरोधात आपल्याला दिसून येत नाही। म्हणजे कोणत्याही प्रकारचं असलेलं इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये त्या बेसिसवर जाता येत नाही, परंतु बाकीच्या बेसिसवर तुम्हाला फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले ह्याच्या आधारावर तुम्हाला जाता येऊ शकतं। परंतु आर्टिकल 19चा जेव्हा स्पेसिफिकली विचार करतो तर त्यावेळेस फक्त काय आहे, राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्राप्त होते, खासगी व्यक्तीच्या विरोधात होताना आपल्याला दिसत नाही। आणि केवळ कोणाला आहे, नागरिकांना आहे। आपण बघितलं 15, 16, 19, 29 आणि 30 हे फक्त कोणाला आहे, नागरिकांना आहे। त्यामुळे त्याचा संदर्भ हे फक्त कोणाला आहे, नागरिकांना, परकीयांना होऊ शकत नाही अशा प्रकारचं सांगितलेलं आपल्याला दिसून येते। कलम 20(1) नुसार फक्त फौजदारी कायद्याला हा नियम लागू आहे। 20(1) काय आहे तर त्या प्रकारचा असलेला 20(1) हा तुमचा असलेला नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ सांगितलेला आहे। नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ सांगितलेला आहे। म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने आज खून केला असेल आणि आजच्या खुनाची तारखेवर जर सांगितलंय की त्याला 3 वर्षाची शिक्षा असेल आणि मागच्या वेळेस केलेल्या शिक्षानुसार म्हणजे मागच्या असलेल्या कायद्याच्या लागणीनुसार त्याला फक्त 2 वर्षाची शिक्षा असेल तर तो म्हणू शकत नाही मागच्या वेळेस किंवा मागं त्या प्रकारचं असलेलं 2 वर्षाची शिक्षा आहे, मला 3 वर्षाची शिक्षा का देत आहे, तर अशा वेळेस तो म्हणू शकत नाही। का? कारण की तू आज खून केला आहे, आजच्या पद्धतीने तुला त्या प्रकारचा असलेला तिथं लागू होणार आहे। मग अशा वेळेस हा फक्त जो अधिकार आहे किंवा ज्या प्रकारचा असलेली त्याची अंमलबजावणी असणार ते फक्त काय असणार आहे, फौजदारी कायद्याला नियम हा लागू होतो। त्याच्यामध्ये नो एक्स पोस्ट फॅक्टो लागू होऊ शकत नाही, नो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट हा ऍप्लिकेबल नाहीये। परंतु कर असेल, त्या प्रकारचं असलेलं टॅक्सेशन असेल, गव्हर्नमेंटने सांगितलं की 2020, 21 आणि 22 पासून त्या प्रकारचा टॅक्स कलेक्शन केला जाईल आणि तो टॅक्स कलेक्शन 2023 मध्ये केला जाणार आहे। तर अशा वेळेस मागच्या वर्षीपासून टॅक्स कलेक्शन करून त्या प्रकारचा 2023 मध्ये गव्हर्नमेंट त्याला देऊ शकतं। त्यामुळे हा नियम लागू फक्त कशाला आहे, फौजदारी कायद्याला आहे, त्याच्या प्रकारचा असलेला तुमच्या दिवाणी न्यायालयाला लागू नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कलम 20(2) नुसार संरक्षण फक्त न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणाला लागू होतो। तर हे पण काय आहे, बरोबर आहे, कारण की याच्यामध्ये नो डबल जिओपार्डी सांगितलेलं आहे। काय? नो डबल जिओपार्डी सांगितलेलं आहे। आता नो डबल जिओपार्डी म्हणजे काय की एकाच गुन्ह्यासाठी डबल शिक्षा होणार नाही, सिंपल वे मध्ये एकाच गुन्ह्यासाठी डबल शिक्षा होणार नाही, परंतु त्या प्रकारचं असलेलं तुमची असलेली कार्यवाही चालू आहे कशा संदर्भामध्ये, डिपार्टमेंटल इन्क्वायरी। उदाहरण देतो, जर एखादा व्यक्ती आहे तो उद्या चालून ब्राइब घेत असेल, त्या प्रकारचं करप्शन करत असेल तर त्याला त्या प्रकारच्या 2 गोष्टीला फेस करावं लागतं। एक तर न्यायालयीन व्यवस्थेच्या माध्यमातून त्या प्रोसिक्युशनला फेस करावं लागतं आणि दुसरी गोष्ट त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसती। मग डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही माझी डिपार्टमेंटल इन्क्वायरी पण चालू आहे आणि कायदेशीर त्या प्रकारचं असलेली माझ्यावर केस चालू आहे, मला डबल जिओपार्डी होतंय किंवा त्या प्रकारचं असलेलं मला एकाच गुन्ह्यासाठी 2-2 शिक्षा किंवा 2-2 प्रकारच्या असलेल्या शिक्षेला समोर जावं लागणार आहे। तर अशा वेळेस तसं म्हणू शकत नाही। का? कारण की हा फक्त अधिकार कशासाठी आहे, न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणासाठी आहे, तुमच्या असलेल्या कार्यालयीन असलेल्या संदर्भामध्ये लागू होत नाही। म्हणून हे स्पष्टपणे याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतंय। म्हणून तसं असलेलं विधानाचं योग्य काय असणार आहे, ऑल ऑफ द अबव असणार आहे, स्पष्ट होताना आपल्याला दिसतंय। त्याच्यानंतर आर्टिकल आहे 21। आर्टिकल 21 संबंधी असलेल्या महत्त्वपूर्ण खटले आणि त्यांची योग्य जोडी लावा असं सांगितलेलं आपल्याला दिसून येतंय। मग 3 असलेल्या स्वरूपातला काय आहे, A.K. गोपालन खटला, त्याच्यानंतर कधीच आहे तो 1950, मनेका गांधी खटला 1978 आणि उन्नन कृषी खटला 1993। तर हे तिन्ही संबंध आर्टिकल 21 संबंधात असल्यामुळं ऑल ऑफ द अबव असणार आहे। A.K. गोपालन खटला हा फार मोठा प्रसिद्ध खटला आहे की ज्याच्यामध्ये तुमचं असलेलं फक्त
प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ यावर भाष्य केलं होतं. म्हणजेच काय की तुमचा असलेला कायदा कसा आहे तो बघितला जाणार आहे. कायद्याची प्रोसिजर बघितल्या जाणार आहे. काय बघितल्या जाणार आहे? कायद्याची प्रोसिजर बघितल्या जाणार आहे. बाकी कायदा कसा केला आहे त्याच्यावर कधीही भाष्य केल्या जाणार नाही. म्हणजे भारतामध्ये कायद्याकडे कसं बघायचं तर खूप संकुचित स्वरूपामध्ये त्याचा असलेला अर्थ लावलेला दिसतोय की कायद्याची प्रोसिजर काय सांगतेय. तुम्हाला पोलिसांनी पकडलं, पोलिसांनी स्टेशनमध्ये आणलं, पोलिसांनी FIR नोंदवून घेतला, पोलिसांनी त्या प्रकारचं 24 घंटे तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर प्रेझेंट केलं. ही प्रोसिजर जर पोलिसांनी फॉलो केली असेल तर त्या प्रकारचं असलेलं आपण काय म्हणू शकतो, यस प्रोसिजर चांगल्या पद्धतीने फॉलो केली आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं असलेलं शंका घेण्याचं काम नाहीये. परंतु ज्यावेळेस मनेका गांधी खटला झाला तर त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही फक्त प्रोसिजर नका बघू, तर त्या प्रकारचा असलेला तो कायदा का बनवला आहे ते बघा ना. तुम्ही कायदा कशासाठी बनवताय? लोकांच्या असलेल्या फंडामेंटल राईट्सला कमी करण्यासाठी. कारण की काळ होता इंदिरा गांधीचा, तिथं त्यांच्या विरोधात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न इंदिरा गांधीच्या असलेल्या सरकारने केलेला आपल्याला कुठेतरी इतिहासामध्ये जाणवतं. मग अशा वेळेस त्या प्रकारचा असलेला कायदा हा तुमच्या असलेल्या फंडामेंटल राईट्सला ॲब्रिगेट करत असेल, त्याच्यानंतर तुमच्या DPSPला ॲब्रिगेट करत असेल किंवा कोणत्याही गोष्टीला डावलून तो कायदा बनवला जात असेल तर त्याची फिलॉसॉफिकल थिंग्स, त्याचा माइंडसेट हा सगळं चेक करा. कशामध्ये सांगितलंय सुप्रीम कोर्टाने? मनेका गांधी केसेसमध्ये. मग यालाच म्हणलं जातं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ बघितलं. जसं अमेरिकेच्या घटनेमध्ये असतं की एखादा कायदा हा व्यवस्थितरित्या बनवलेला आहे की नाही हे तिथं चेक केलं जातं. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हा कुठं केला जातो? ब्रिटनमध्ये फॉलो केला जातो. म्हणून तर असं म्हटलं जातं ब्रिटनच्या असलेल्या किंग्स कॅन नॉट डू रॉंग, राजा कधीही चुकी करू शकत नाही. म्हणजे तिथं ब्रिटनची पार्लमेंट कधीही कायदा चुकीचा बनू शकत नाही. म्हणून तो केलेला कायदा हा चांगलाच आहे असं गृहीत धरलं जातं. परंतु अमेरिकेमध्ये तसं नाहीये. तुम्ही कायदा कसा केलाय त्याची अंमलबजावणी करता वेळेस आम्हाला जर कळलं की हा कायदा वाईट आहे तर आम्ही याला बाजूला सरू, तर तिथं वापरलं जातं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वापरलं जातं. भारतामध्ये आता एक नवीन स्वरूपातली गोष्ट बघायला भेटतीये की प्रॅक्टिकली आपल्याकडं थेरोटिकली प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे, कायद्याने प्रस्थापित केलेली असलेली प्रोसिजर केलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करता वेळेस ड्यू प्रोसेस लॉ ही बघितल्या जातं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय? उन्नन कृषी खटल्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं 1993 मध्ये स्पष्ट सांगितलं की मानवाच्या जीवन जगण्यामध्ये शिक्षणाचा पण काय आहे? एक मूलभूत अधिकार म्हणून आहे. आणि परिणाम स्वरूप त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून फक्त संकुचित अर्थ न घेता मोठ्या स्वरूपामध्ये आर्टिकल 21चं काय घेतलं? इंटरप्रिटेशन घेतलेलं आपल्याला दिसून येतंय. मग अशा प्रकारचा असलेला हा क्वेश्चन आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर काय आहे? खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. कलम 21A अंतर्गत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेला आहे. त्याच्यानंतर कलम 22 नुसार अवैध स्थानबद्धता यापासून संरक्षण हे 3 महिन्यापर्यंत असतात. आणि कलम 23 नुसार व्यक्तीचे केवळ राज्यापासून नव्हे तर खासगी व्यक्तीपासून हे काय केले जाते? संरक्षण होते. हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला ह्या तिन्ही स्टेटमेंटचा असलेला संदर्भ घेता येऊ शकतं. 21A नुसार मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा असलेला अधिकार आपल्याला फंडामेंटल राईट्सचा कधी केलेला आहे? 86वी घटना दुरुस्ती म्हणजे 2002 ला केलेला आपल्याला दिसून येतोय. का? कारण की त्या प्रकारचं असलेलं फंडामेंटल राईट्स केल्यानंतर तुमच्या असलेल्या संविधानामध्ये 21 मध्ये म्हणजे जीवन जगण्याच्या असलेल्या अधिकारामध्ये आपण 21A टाकलेला आहे आणि त्या प्रकारचं असलेलं फंडामेंटल राईट्स कन्सिडर केलेलं आपल्याला दिसून येते. मग हे जेव्हा 86वी घटना दुरुस्ती केली तर त्याच्यामध्ये 3 ठिकाणी बदल केला. एक तर फंडामेंटल राईट्स मध्ये जो की आपण आता बघितला, दुसरा आहे DPSP मध्ये आणि तिसरा फंडामेंटल ड्युटीज मध्ये. मग फंडामेंटल ड्युटीज मध्ये 11वी जी ड्युटीज सांगितलेली आहे की पालकांनी त्या प्रकारच्या असलेल्या लेकरांना शाळेत टाकणं ही त्यांची ड्युटी आहे. हे आपण 86व्या घटना दुरुस्तीनंतर ऍड केलेलं आहे. DPSPच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस आपण संदर्भ घेतो तर 45 आर्टिकल मध्ये आपण त्याची डेफिनेशन बदलली आणि तिथं सहज सांगितलं 0 ते 6
असलेल्या वयोगटांना, इथे शब्द वापरलेला आहे DPSP मध्ये, 0 ते 6 वयोगटातील शिक्षणाचा असलेला पूर्तता ही गव्हर्नमेंट करणार आहे. का? कारण की 6च्या पुढे तुम्हाला फंडामेंटल राईट्स लागू होत आहे, त्यामुळे तो विषय नसणार आहे. मग अशा पद्धतीने ती डेफिनेशन आपण चेंज केली. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 2002 नुसार. परिणाम स्वरूप आपण आता त्या प्रकारचा तुमचा फंडामेंटल राईट्स केल्यानंतर, फंडामेंटल राईट्स हा 2002 ला केला, परंतु त्याच्यामध्ये असलेल्या काही कमतरता दिसून येत होत्या, म्हणून आपण तब्बल 7 वर्षानंतर याला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं. कायद्याचं स्वरूप कधी प्राप्त केलं? 2009 ला, म्हणजे 7 वर्षानंतर. म्हणजे त्याला आपण काय दिलं? राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणून आता काय करतोय? संबोधतोय. मग आता कायदा काय केला ना? फंडामेंटल राईट्स केलं होतं तो ठीक आहे, परंतु कायदा का करावा लागला? कारण की कायदा केलं तर स्पष्टता निर्माण झाली, स्पेसिफिकेशन निर्माण झालं. स्पेसिफिकेशन म्हणजे काय? जसे की पहिले फंडामेंटल राईट्स होते की तुमचा असलेला अधिकार शिक्षणाचा आहे. मग तुमचं 12 कोसावर जरी तुमची शाळा असेल तर तुम्हाला काही म्हणता येत होतं का? बिलकुल नाही. पण आता तुम्ही तिथं कायद्यामध्ये स्पष्ट नमूद केले, काय? 5 किलोमीटरच्या शाळा पाहिजे, तिथं वॉशरूम पाहिजे, तिथं पिण्याच्या पाण्याची सुविधा असायला पाहिजे, प्लेइंग ग्राउंड असायला पाहिजे. आणि याच्यामधून एकही जर संकल्पना तिथं नसेल तर तुम्ही काय म्हणता? माझा हा कायद्याचं उल्लंघन झालं आहे, लीगल राईट्सचं उल्लंघन झालं आहे. मी आता इथं काय करू शकतो? कोर्टामध्ये डिरेक्टली जाऊन हा कायदा दाखवू शकतो. कायद्यामध्ये सगळं नमूद आहे साहेब, परंतु आम्हाला काही दिलेलं नाही. परिणाम स्वरूप ह्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून आपण बघू शकतो. त्याच्यानंतर दुसरा स्टेटमेंट आहे कलम 22 नुसार अवैध स्थानबद्धता यापासून संरक्षण ही 3 महिन्यापर्यंत असते. बघा, आपल्याला कलम 22 नुसार 2 प्रकारची असलेली सुरक्षितता आहे. काय? परत एकदा सांगतो, कलम 22 नुसार 2 प्रकारची सुरक्षितता उपलब्ध आहे. एक काय आहे? अवैध स्वरूपामध्ये असलेली स्थानबद्धता, आणि दुसरी काय आहे? अटक. कलम 22 नुसार तुम्हाला अवैधरित्या अटक केली तर तुम्हाला त्या प्रकारचं असलेला बेनिफिट काय, किंवा तुम्हाला त्या प्रकारे काय काय गव्हर्नमेंट देऊ शकतं, किंवा तुमचा असलेला अधिकार कोणते कोणते असणार आहे. तर पहिली गोष्ट, तुम्हाला अटकेची कारणे द्यावा लागतात. त्याच्यानंतर 24 तासाच्या त्या प्रकारचं असलेलं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर उभं करावं लागतं. त्याच्यानंतर वकील असेल तर वकिलांना त्या प्रकारे बोलवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मग अवैध स्वरूपामध्ये अटक का करता याचं सांगण्याचं काम आहे. मग आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला स्थानबद्धता केल्या जाते, कलम 22 अंतर्गत स्थानबद्धता केल्या जाते, ती 2 प्रकारची असती. एक प्रिव्हेंटिव्ह, दुसरा आहे पिनिटिव्ह. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रिव्हेन्शन करणे, पिनिटिव्ह म्हणजे शिक्षा देणे. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, एखाद्या व्यक्तीने खून केला तर त्याला 3 वर्षाची शिक्षा दिल्या जाईल, तर त्याला ती स्थानबद्धता असणार आहे. ती स्थानबद्धता कोणती? पिनेटिव्ह. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं तो 3 वर्ष कुठं असणार आहे? शिक्षा भोगत आहे असं म्हटलं जाणार आहे. म्हणजे त्याची स्थानबद्धता तिथं नमूद केली आहे. परंतु एखादा व्यक्ती खून करणार आहे याच्या प्रिझम्पशनच्या आधारावर तुम्ही त्याला अडवता, त्याला त्या प्रकारचं असलेलं जाऊ देत नाही, किंवा त्याला त्या प्रकारची असलेली हजेरी लावायला लावता, तर प्रिव्हेन्शन करावं लागतं. मग अशा एखाद्या व्यक्तीला तो गुन्हा करणार आहे अशा प्रकारे जर तो गृहीत धरून त्याला पकडून आणत असाल तर तुम्ही प्रिव्हेन्शन करताय. मग प्रिव्हेन्शन जास्तीत जास्त किती महिने करू शकतो? 3 मंथ करू शकतो. आणि त्या प्रकारचं असलेलं जर हाच व्यक्ती परत बाहेर गेला आणि त्यांनी खून केला आणि तो सिद्ध झाला आणि त्या प्रकारचं असलेलं त्याला परत जेलमध्ये पाठवलं जातं, त्याला म्हणलं जातं स्थानबद्धता ही पिनेटिव्ह स्वरूपातली असते. आणि एखाद्याला गुन्हा करू नये म्हणून पहिलेच त्याला ताब्यात घेतलं जातं, त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. मग ते जास्तीत जास्त किती महिने घेऊ शकतो? 3 महिने घेता येऊ शकतो. कारण की अनलेस अँड अंटिल आपल्या कोर्टाच्या भाषेमध्ये खूप सुंदर वाक्य आहे, अनलेस अँड अंटिल द प्रूव्हन इज गिल्टी, तोपर्यंत तो इनोसंट असणार आहे. म्हणजे तो व्यक्ती त्या प्रकारे गिल्ट म्हणून समजला जाणार नाही. जोपर्यंत प्रूव्ह होत नाही इनोसंटच असणार आहे असं म्हटलं जातं. कलम 23 पुढचा स्टेटमेंट काय? कलम 23 नुसार व्यक्तीचे केवळ राज्यापासून नव्हे तर खासगी व्यक्तीपासून काय केला जाता? संरक्षण केला जातो. कलम 23 कशा संदर्भात आहे? तुमचं असलेलं अमानवीय,
मानवीय व्यापार आणि त्याच्या संदर्भात असलेली संरक्षतेबद्दल भाष्य केलेलं आहे। मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणताही व्यक्ती जर त्याच्या संदर्भामध्ये राज्य शासन असेल किंवा एखादा खासगी व्यक्ती असेल, जर त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून त्याची पिळवणूक करत असेल तर ते पिळवणूक करण्यासाठी न करावी याच्यासाठी तुम्ही त्याला काय करू शकता, बंधने घालू शकता। मग अशा वेळेस तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं राज्य शासनापासून पण काय असणार आहे, संरक्षण असणार आहे आणि खासगी व्यक्तीपासूनही संरक्षण असणार आहे। याच्यासाठी विविध कायदे पण आपण बघितले आहे। अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा असेल, त्याच्यानंतर मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 असेल किंवा इक्वल पे फॉर इक्वल वेजेस ऍक्ट असेल, अशा विविध आणि असंख्य स्वरूपातल्या असलेल्या कायद्याच्या माध्यमातून भारताच्या असलेल्या ह्या व्यक्तीला म्हणजे नागरिकांना कोणत्याही प्रकारचं असलेली पिळवणुकीला फेस करायची गरज पडत नाही। त्यामुळे असलेलं हे कलम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आपल्याला दिसून येतंय। पुढचा कलम आहे कलम 25, धर्म स्वातंत्र्याचे अधिकारात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो। तर आता कलम 25 ज्यावेळेस आपण संकल्पना बघतो तर त्यावेळेस कलम 25 ते 28 ह्यामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे की आपल्याला धर्म स्वातंत्र्य आहे। मग धर्म स्वातंत्र्य अंतर्गत प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य आपण कसे जपवलं केलं आहे ते टप्प्याटप्प्याने आपल्याला कळतंय। म्हणजे 25 हे जे आहे तो इंडिव्हिज्युअल असलेल्या धर्म स्वातंत्र्याबद्दल भाष्य करतं आणि 26 कलम हे तुमच्या असलेल्या ग्रुप ऑफ द पीपल्स किंवा तुमच्या समाजांच्या असलेल्या अधिकाराबद्दल भाष्य करतं। म्हणून इथं असं म्हटलं जातं 25 ने इंडिव्हिज्युअल, 26 ने त्या प्रकारचं तुमचं असलेला ग्रुप ऑफ द पीपल्स, तुमचा समाज आणि त्याच्यानंतर ओव्हर द टाइम पिरियड्स ती संकल्पना मोठी होताना आपल्याला दिसून येते। मग 25 अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे। तर कशा प्रकारचं धर्म स्वातंत्र्य आहे, तर पहिलं सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, त्याच्यानंतर धर्माचे मुक्त प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य, धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आणि धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य। तर हे चारही काय आहे बरोबर आपल्याला दिसून येत आहे। 25 अंतर्गत आपल्याला सरळ दिसतंय की एखाद्या व्यक्तीला सत्सद विवेक बुद्धीने वाटत असेल की मला धर्म चेंज करायचा तो करू शकतो। धर्माचे मुक्तपणे तो काय करू शकतो, प्रकटीकरण करू शकतो। धर्माचे आचरण ही स्वीकारण्याचा त्याला काय आहे त्या प्रकारे मुभा आहे आणि धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा असताना सगळ्या गोष्टी करू शकतो। फक्त त्याला लिमिटेशन टाकलेलं आहे की सामाजिक स्वरूपातली असलेली नैतिकता ही नैतिकता काय केला जाणार आहे, बघितल्या जाणार आहे। कोणत्याही स्वरूपामध्ये फक्त तुम्हाला अधिकार आहे धर्माचा प्रसार करणे, याचा अर्थ हा होत नाहीये की तुम्ही धर्म परिवर्तन वाटेल त्या पद्धतीने करू शकता। मग अशा संदर्भामध्ये विविध प्रकारच्या राज्यांनी स्वतःचे असलेले विविध कायदे केले की बळजबरीपणे धर्म परिवर्तन करत असेल तर त्याच्यासाठी असलेले विविध प्रकारचे कायदे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे। करंट अफेअर्स मध्ये तुम्ही त्याच्यावर भरपूर चर्चा करत असाल। मग अशा प्रकारचे असलेले हे कलम 25 असलेला संदर्भ आपण घेता येऊ शकतो। त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे घटनात्मक उपाययोजनाचे अधिकार आणि त्याबद्दल असलेले योग्य जोडी आपल्याला बघता येऊ शकता। मग आपल्याला माहिती आहे कलम 32 आणि कलम 226 अंतर्गत तुम्हाला घटनात्मक उपाययोजना आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की जर घटनात्मक उपाययोजनाचा अभ्यास करताना सुप्रीम कोर्टला दिलेला आहे 32 नुसार आणि 226 नुसार हायकोर्टला दिलेला आहे रिट पिटिशन इश्यू करता वेळेस कोणत्याही व्यक्तीचे असलेले फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले की तुम्ही कलम 32 अंतर्गत आणि 226 अंतर्गत रिस्पेक्टिव्हली सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या माध्यमातून रिट इश्यू करू शकतात। मग अशा वेळेस दोन संदर्भ घेता वेळेस आपल्याला हे पण कळणं गरजेचं आहे की 226 मध्ये हायकोर्टला भेटलेली रिट पिटिशनची असलेली पॉवर ही काय आहे, जास्त स्वरूपातली आहे ऍज कम्पेअर टू सुप्रीम कोर्ट। का, कारण की त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो हायकोर्टची रिट पिटिशन ही फंडामेंटल राईट्स प्लस अदर दॅन तुमच्या असलेल्या बाकीच्याही असलेल्या जे कायदेशीर अधिकार आहे त्या कायदेशीर अधिकाराबद्दल आहे। परंतु जेव्हा 32चा विचार करतो फक्त फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झालं तर त्या प्रकारचं असलेलं काय दिसून येतंय, रिट पिटिशन इश्यू करता येऊ शकतं। म्हणून असं म्हणलं जातं रिट पिटिशन मध्ये मोठं काय आहे तर हायकोर्टचं असलेलं ज्युरिडिक्शन आपल्याला तिथं दिसून येतं। त्या प्रकारचं असलेलं सुप्रीम कोर्ट याला कधीही डिनाइड करू शकत नाही किंवा त्याला नाही म्हणू शकत नाही, कारण की इट सेल्फ अन फंडामेंटल राईट्स। परंतु तुमच्या असलेल्या 226 अंतर्गत हायकोर्ट त्याला काय करू शकतं, डिनाइड करू शकतं किंवा नाकारूही शकतं। मग अशा पद्धतीचं असलेला याच्यामधला हा मूलभूत फरक आपल्याला कळणं गरजेचं आहे। मग अशा प्रकारची असलेली
ज्यावेळेस संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की रिट पिटिशन्स किती प्रकारचे असतात, 5 प्रकारचे असतात. हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, सर्शिरियो आणि क्यू वॉरंटो. परत एकदा सांगतो, हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, सर्शिरियो, प्रोहिबिशन आणि क्यू वॉरंटो अशा प्रकारच्या 5 प्रकारचे असलेल्या काय आहे रिट इश्यूज केल्या जातात. मग त्याचे असलेले संदर्भ आपल्याला इथं दिलेला आहे आणि कोणते योग्य आहे हे विचारलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग ऑल ऑफ दी अबव आपल्याला याचं आन्सर आपल्याला दिसून येतं का, कारण की बघा बंदी परीक्षा प्रत्यक्षीकरण म्हणजे त्याला हेबियस कॉर्पस म्हणतं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टू हॅव अ बॉडी. तिथं शरीराचं काय पाहिजे, ताब्यात घेणे. मग शरीर ताब्यात घेता वेळेस 2 स्वरूपातलं, एक मृत्यू स्वरूपात असेल किंवा जिवंत स्वरूपामध्ये असू शकतं. जर ज्यावेळेस गव्हर्नमेंटच्या एखादा ऑफिसर आहे किंवा कोणताही इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, मग तो कोणा विरुद्ध काढता येतो हेबियस कॉर्पस, आपल्याला खासगी व्यक्ती विरुद्धही काढता येतो आणि गव्हर्नमेंटच्या असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दलही काढता येतो. फॉर एक्झाम्पल, जर एखादा पोलीसवाला असेल, त्या पोलीसवाल्याच्या अगेन्स्टमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये जाऊन त्या प्रकारची रिट पिटिशन इश्यू करायची आणि सांगायचं की साहेब ह्या व्यक्तीकडे असलेला चोर, ह्या व्यक्तीकडे असलेला व्यक्ती हा आम्हाला समोर पाहिजे. आमची शंका आहे की अशा प्रकारे ह्यांनी त्याच्या पॉवर यूज करून त्या प्रकारचा असेल त्याचा काहीतरी केलेला आहे, किंवा त्या खासगी व्यक्तीच्याही विरुद्ध आपण हेबियस कॉर्पस इश्यू करू शकतो. म्हणजे शरीर ताब्यात घेणे हा त्याचा काय आहे अर्थ होतो. त्याच्यानंतर दुसरं काय आहे मॅन्डमस. काय आहे मॅन्डमस, आम्ही आज्ञा देतो. काय, आम्ही आज्ञा देतो. आम्ही आज्ञा देतो म्हणजे याचा अर्थ होतो की तुम्हाला केलेलं काम हे त्या प्रकारचं असलेलं तुम्हाला फॉलो करावंच लागणार आहे. एखादा फॉर एक्झाम्पल IAS ऑफिसर आहे, तो IAS ऑफिसर काम करत नसेल तर त्या प्रकारचं असलेलं आपण रिट इश्यू करून त्या प्रकारे काय दिला जातो, डायरेक्शन दिलं जातं. मग आम्ही आज्ञा देतो म्हणून त्या प्रकारचं असलेलं काय आहे तुम्ही करायलाच पाहिजे. आता या संदर्भामध्ये प्रोहिबिशन आणि सर्शिरियो हे न्यायालयीन संदर्भामध्ये जास्त वापरल्या जातं. P&C असं लक्ष ठेवायचं. PC हे कशा संदर्भात आहे, न्यायालयीन कार्यालयासोबत संदर्भात आपल्याला दिसून येते. मग त्या प्रोहिबिशन म्हणजे काय, तर बंदी घालणे. बघा काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं आम्ही बंदी घालतो अशा प्रकारची रिट इश्यू केल्या जाते ऑनरेबल सुप्रीम कोर्टकडनं. सुप्रीम कोर्ट त्या प्रकारचं किंवा हायकोर्ट त्या प्रकारचं सबऑर्डिनेट कोर्ट जे आहे, सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजे काय, तालुका कोर्ट असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल तर त्या संदर्भामध्ये ह्या हायकोर्टच्या माध्यमातून रिट इश्यू केल्या जाते. कोणती, प्रोहिबिशनच्या याच्यामध्ये बंदी घालणे की तुम्ही त्या प्रकारचं असलेलं कुठपर्यंत काम करताय किंवा तुम्ही त्या प्रकारचं ज्युरिडिक्शन तुमचं सांगितलंय एवढं ज्युरिडिक्शन आहे, अधिकार क्षेत्र एवढंच आहे, त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन तुम्ही काय करताय, कार्य करताय, तर आम्ही तुम्हाला काय करतोय, बंदी घालतोय. तर अशा प्रकारची बंदी घालण्याची ही ताकद कोणाकडे आहे, तुमच्या असलेल्या ह्या प्रोहिबिशनच्या रिट मध्ये दिसून येते. आणि सर्शिरियो म्हणजे काय, प्रमाणित करावे किंवा माहिती द्यावे. मग त्या प्रकारचं असलेलं एखादं मॅटर तालुका कोर्टमध्ये अडकलेलं असेल आणि ते तालुका कोर्टमध्ये जवळजवळ 10 ते 15 वर्ष अडकलं असेल तर हायकोर्टमध्ये आपण इश्यू करू शकतो ते मॅटर का बरं अडकलं, कशामुळे अडकलेलं आहे, त्याला वरती काय करा, तुम्ही हँडओव्हर करा, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये टाका. मग अशा वेळेस त्या प्रकारची माहितीही मागवल्या जाते. मग ही माहिती कदाचित न्यायालयीनच्या असलेल्या माध्यमातून असेल किंवा सार्वजनिक क्षेत्राच्या एखाद्या कंपनीकडनं, एखाद्या संस्थेकडनं ही मागवल्या जाण्याची ताकद ह्या सर्शिरियो मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर लास्टला आहे अधिकार पुच्छता किंवा क्यू वॉरंट. आपल्याला दिसतंय आपण हे कोणत्या अधिकारात करत आहे, बाय विच ऑथॉरिटी यू हॅव टू बी डुईंग सो. हे तुम्हाला अधिकार दिले आहे का, नाही, तरी अधिकार नसतानाही तुम्ही त्या प्रकारच्या गोष्टी करताय तर अशा वेळेस ऑनरेबल हायकोर्ट आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून रिट इश्यू केल्या जाते. म्हणून अशा प्रकारचे 5 पद्धतीचे रिट्स आपल्याला बघता येऊ शकतं. मग अशा प्रकारच्या ज्या संभाव्य प्रश्नसंच आहे त्याच्यामध्ये असलेला पहिल्या भागामध्ये आपण नियर टू बी कलम 32 पर्यंत जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक्स आहे त्याच्यावर आपण एक काइंड ऑफ संभाव्य प्रश्नसंच आपण घेतलेले आहे. बाकीच आपण आपल्याला पुढे आता बघायचंच आहे. तोपर्यंत त्या प्रकारचा तुम्ही परवानगी घेतो. थँक्यू सो मच.